त्याआधी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि सहवक्ते आणि भूमिका मांडणारे अनिसच्या पत्रिकेचे सहसंपादक व्यवस्थापकीय संपादक विशाल विमल, देवकुमार आहिरे, परिक्रमा खोत हर्षद कुमार मुंगे आणि अरिहंत अनामिका. तुम्हा सर्वांना विनंती तुम्ही विचारपीठावरती यावं. कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो मी थोडक्यात. सुरुवातीला गीत गायन होईल, त्यानंतर वक्त्यांचा परिचय होईल, त्यानंतर स्वागत होईल. मग 5 मिनिटांमध्ये आपली भूमिका, या कार्यक्रमामागची भूमिका प्रास्ताविक विशाल विमल करतील. त्यानंतर आपले जे सहवक्ते आहेत परिक्रमा खोत, अरिहंत अनामिका आणि हर्षद कुमार मुंगे हे प्रत्येकी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि त्यानंतर आपले मुख्य वक्ते प्राध्यापक डॉक्टर देवकुमार आहिरे यांची मुख्य मांडणी 45 मिनिटं होईल. त्यानंतर प्रश्नोत्तरांसाठी आपण वेळ दिलेला आहे. प्रश्नोत्तरांसाठी आपल्याकडं चिठ्ठ्या येतील. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी त्या चिठ्ठीवरती लिहून ते आपल्या कार्यकर्त्यांपैकी कोणाकडे तरी द्यावे. त्यानंतर आभार होईल आणि मग कार्यक्रम संपेल. तर गीत गायनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी अविनाश इंगळे, स्वतः मी आणि परिक्रमा तिघांना विनंती करतो त्यांनी संपेल. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ, हसऱ्या कळ्या फुलांची स्वप्ने विणून घेऊ. ओसाड माळ आम्ही फुलवीत चाललो, फुलवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आमची सुखे निराळी विश्वात भिनलेली, दुःखात निर्मितीची स्फूर्ती उपाळलेली. आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो, घडवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे आले अपयश आले, पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे. आमच्या पराक्रमाचा प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो, सजवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे बदलार्थ वेचितीजे, सर्वस्व ही स्वतःचे ते शिल्पकार सारे. येत्या नव्या युगाचे त्यांची स्मृती मनाशी जागवीत चाललो, जागवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे. धन्यवाद. त्यानंतर आजचे प्रमुख वक्ते व सहवक्ते या सर्वांचा परिचय करून देण्याची विनंती मी आपली कार्यकर्ती श्वेता पाटील दिला करतो. नमस्कार. आजचे प्रमुख वक्ते आहे डॉक्टर देवकुमार आहिरे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. मागील 6 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वसाहतीक भारतातील ज्ञानरचना व जमातवादाची निर्मिती, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ 1818 ते 1947 या विषयावर त्यांनी PhD केली आहे. वसाहतवाद, जमातवाद
ब्राह्मणेतर चळवळ, जातीव्यवस्था, दक्षिण जग हे त्यांच्या विशेष आवडीचे व अभ्यासाचे विषय आहेत. त्यानंतर या कार्यक्रमाची भूमिका आपल्यासमोर ठेवणार आहेत विशाल विमल. त्यांचं मूळ गाव आहे पुणे जिल्ह्यातील मंचर जवळ पिंपळगाव. शालेय जीवनापासून ते चळवळीच्या कामात सक्रिय आहेत. 2002 ते 2003 पासून अनिसच्या विवेक वाहिनी विभागाच्या कामात सक्रिय. सध्या ते पूर्णवेळ अनिसचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. नोकरी व्यवसायाने ते पत्रकार आहेत. 2004 ते 2018 पर्यंत लोकमत, पुढारी अशा वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी काम केले आहे. सुगावा प्रकाशन, अभ्यास मंत्र मासिकात त्यांनी काम केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाचे ते व्यवस्थापकीय संपादक आहेत. आणि आज ज्या पुस्तकावर आपण संवाद आयोजित केला आहे ते पुस्तक महाराष्ट्र अनिसच्या विवेक जागर प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. त्या विवेक जागर प्रकाशनाचे ते व्यवस्थापक आहेत. यानंतर आपले सहवक्ते आहेत प्राध्यापक हर्षद कुमार मुंगे. ते श्रीमती कलावती बधे कला व वाणिज्य महाविद्यालय कोंढवा बुद्रुक पुणे येथे इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठेतून इंग्रजी विभागात एम.फिल दुर्लक्षित साहित्यात या विषयात केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच त्यांनी दुर्लक्षित साहित्य या विषयात पीएचडी केली आहे. राजर्षी शाहू महाविद्यालय चंद्रनगर लातूर येथील अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. ऑपरेशन टू एक्सप्रेस हे त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते कार्यकर्ते आहेत. आपल्या पुढच्या सहवक्ते आहेत ॲडव्होकेट परिक्रमा खोत. ॲडव्होकेट परिक्रमा खोत यांचं LLM आणि LLB डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून झाले आहे. त्यांनी मास्टर्स इन लॉ इन ह्युमन राईट्स लॉ लंडन येथील कार्डिफ युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे. आता सध्या त्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करत आहेत कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुणे येथून. त्यांची विविध नॅशनल आणि इंटरनॅशनल सेमिनार्समध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्या करत असतात. सध्या इंडिपेंडंट लॉयर म्हणून काम करतात. आपले पुढचे वक्ते आहेत अरिहंत अनामिका. गड किल्ले सत्यशोधक मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अभ्यासिका विद्यार्थी समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ व समाजबंध इत्यादी संघटना व संस्थांमध्ये ते सक्रियपणे कार्यरत आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व प्राच्य विद्यापंडित डॉक्टर आहो सांगे उर्फ तात्या यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि थांबते. थँक्यू. धन्यवाद श्वेता. यानंतर आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम मी प्राध्यापक डॉक्टर देवकुमार आहिरे यांचं स्वागत करण्याची विनंती अनिसच्या पुणे शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष वनिता फाळके यांना करतो. माननीय विशाल विमल यांचं स्वागत आणि त्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक हर्षद कुमार मुंगे यांचं स्वागत शिवाजीनगर पुणे शाखेचे सचिव विनोद खरटमोल यांनी करावं अशी मी विनंती करतो. ॲडव्होकेट परिक्रमा खोत यांचं स्वागत आणि त्याच्या सोशल मीडिया विभागाचा कार्यभार रोहित गोगरे याला विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. अरिहंत अनामिका यांचं स्वागत निधी विभागाचा कार्यभार रुपेश जगताप यांना करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
hello, 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 hello. उपस्थित सगळ्यांचं मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विवेक जागर प्रकाशन आणि अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या तीनही संस्था, मासिक आणि प्रकाशन संस्था यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आज शिवाजीनगर पुणे शाखेनं जात पंचायतींना मोठं माती या विषयावरती ज्या संवादाचं आयोजन केलेलं आहे आणि या एकूणच पुस्तकासंबंधीची आणि कार्यक्रमाबाबतची भूमिका मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी शिवाजीनगर शाखेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मी खूप धन्यवाद देतो. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जात पंचायत हा विषय अजेंड्यावरती आणला. खरं तर देव मी तुला सांगेल की 1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अंधश्रद्धा हा विषय घेऊन काम करायला सुरुवात केली. त्यावेळी आपल्यातलेच अनेक लोक हसली की अंधश्रद्धा निर्मूलन हे काही सामाजिक काम असू शकतं का, आणि आपण म्हणजे 32 वर्षामधला प्रवास जर पाहिला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा, आणि आज अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय जो विविध अंगी आणि जो अजेंड्यावरती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आणला, त्या पाठीमागचं शोषण आणलं, त्यामुळे ह्या विषयाची किती गरज आहे आणि होती हे आपल्या सर्वांच्या लक्षात येतं. त्याच पद्धतीनं 2013 साली नाशिकमध्ये जात पंचायतीच्या माध्यमातून एक घटना घडली आणि त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा विषय हातामध्ये घेतला, जात पंचायत. आणि आज हा जात पंचायत विषय देखील महाराष्ट्राच्या सामाजिक अजेंड्यावरती आणण्याचं श्रेय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जातं. आजपर्यंत जात पंचायतीची जी मनमानी कारभार आहे, जे शोषण आहे, त्या संबंधी कोणत्याही पद्धतीचं काम झालेलं नव्हतं. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याच्या पाठीमागचं शोषण हे समाजासमोर आणलं. खरं तर हे सगळं करत असताना नक्की जात पंचायत, जात आणि धर्म याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय म्हणू इच्छिते, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी पंचसूत्री आहे त्यामधली तिसरी सूत्री आहे की धर्माची कृतीशील, कालसुसंगत, कठोर अशी चिकित्सा करणं. कारण धर्म हा एक शोषणकारी व्यवस्था आहे असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानते आणि त्या संबंधाने काम करते. आणि धर्म हा जात व्यवस्था रन करत असतो. धर्माकडून जात व्यवस्था ही रन होत असते आणि त्याचंच प्रारूप जर पाहायचं असेल तर जात पंचायती आहे. आणि आज प्रत्येक जात ही स्वतःचा एक स्वाभिमान बाळगून आहे, एक अस्मिता बाळगून आहे आणि त्या माध्यमातून जातांतर्गत किंवा जातबाह्य त्या जात घटकांकडनं फार मोठं शोषण होत असतं. आणि याचं अलीकडचं जात पंचायत हे फार मोठं आणि ठळक दिसणारं उदाहरण आहे. म्हणजे प्रत्येक जात असेल, प्रत्येक जात ही आपापसामध्ये देखील शोषण करत असते आणि आपल्याकडून इतरांचं देखील शोषण करत असते ही जात व्यवस्था. आणि मग ती जात ही कुठं असते, तर जात ही व्यवहारात असते, जात ही नेणिवेत असते, जात ही जाणीवेत असते, जात या कार्यक्रमाच्या संयोजनात देखील असते. ती प्रत्यक्षात असते, अप्रत्यक्षात पण असते. फक्त तिच्याकडे जर बारीकाईनं जर पाहिलं तर ती असते. मी तुम्हाला सांगेन की मी ज्या गावातून ग्रामीण भागातून आलो तिथं पाटीलकी पहिल्यांदा देशमुखांकडं वगैरे होती आणि आता पाटील ही पद परीक्षा देऊन भरली जाते आणि आरक्षण पद्धती पण आहे. तर त्या गावामध्ये, माझ्या गावामध्ये माळी कोळी समाजातला माझाच एक मित्र आज त्या गावचा पाटील आहे. परंतु ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या पाटीलकी चालत आली, जो देशमुख मराठा समाज होता, तर त्यांचा आज त्या पदावरती त्यांचे कोण आजोबा पंजोबा असतील तरीही त्यांच्या पोरांना नातवांना आज पाटील म्हणून हाक दिली जाते. आणि गावच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांना मानाचं, सन्मानाचं स्थान व्यासपीठावरती दिलं जातं. परंतु आज जो गावचा पाटील आहे त्याला हे मान सन्मानाचं स्थान दिलं जात नाही. हे जात ही व्यवहारामध्ये आहे आणि दिसतं आणि त्याच्यामधलं दुय्यमत्व आहे, शोषण आहे, क्रूरता आहे, हे सगळं ह्या जात व्यवस्थेमधनं समोर येतं. आणि म्हणून जात ही एक अंधश्रद्धा आहे अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मांडणी करते. आणि अंधश्रद्धा, त्याला अंधश्रद्धा का म्हणावी, तर अंधश्रद्धेमधनंही शोषण होतं आणि जात व्यवस्था देखील शोषण करते. म्हणून जात ही अंधश्रद्धा आहे अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती
ही मांडणी करत आलेली आहे. खरं तर जात पंचायतीचं काम 2013 साली चालू झालं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली 2009 साली ज्या अविनाश पाटील यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आलं, त्या अविनाश पाटलांनी डॉक्टरांची हत्या झाल्यानंतर 2013 ते 2017 पर्यंत मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून 3 वर्षामध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तत्कालीन सरकारकडनं करून घेतला. महाराष्ट्र आणि सला त्यासाठी एकही आंदोलन करावं लागलं नाही. ज्या जादूटोना कायद्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना 18 वर्ष मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या आणि डॉक्टरांचा खून झाला म्हणून त्या दबावातून जादूटोना कायदा, परंतु हा कायदा याच्यात वास्तव हे प्रकर्षानं राज्यकर्त्यांना जाणलं, त्यांनी जाणून घेतलं आणि जादूटोना कायदा 3 जुलै 2017 संमत झाला. ह्या कायद्याअंतर्गत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 250 गुन्हे दाखल आहेत आणि शोकांतिका अशी मला सांगावीशी वाटते की कोकण जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक केसेस आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये जात पंचायतीच्या जवळजवळ 17 केसेस घडलेल्या आहेत. म्हणजे आपण ज्याला विद्येचं माहेरघर, सुशिक्षित शहर, काय आर्थिक असणारं शहर जे काही म्हणतो, त्या सगळ्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ही सगळी व्यवस्था पुण्यामध्ये देखील आहे. आणि जात पंचायत ही काय फक्त भटक्या विमुक्तांमध्ये नाही किंवा भटक्या विमुक्तांना विरोध म्हणून काय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जात पंचायतीची प्रकरणं हाताळत अजिबात नाही, तर एकूणच सर्वच जाती धर्मांमध्ये जात पंचायती आहे. म्हणजे आता नाशिक जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये त्या ग्रामपंचायतीने ज्या पद्धतीने आदेश काढला होता की मजुरांनी इतर गावामध्ये मजुरीला जाऊ नये, त्यांच्यावरती बहिष्कार टाकण्यात येईल, त्यांच्याकडून 11,000 रुपयाचा दंड घेण्यात येईल, हेही जात पंचायतीचं किंवा सामाजिक बहिष्काराचंच हे उदाहरण आहे. आणि त्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा सानिसने जेव्हा विनंती केली त्यावेळी तो आदेश त्या ग्रामपंचायतीने मागे घेतला. म्हणजे जात पंचायत आणि जात पंचायतीचं कौर्य हे अनेक पद्धतीने त्यांनी सोडवली. आणि विशेष म्हणजे काय फक्त गुन्हे दाखल करणं एवढंच अनिचं काम नाही, शोषण थांबवणं हे अनिचं काम आहे. आणि जात पंचायती ज्या ज्या चालतात त्या जात पंचायतीच्या पंचांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संवादाने 17 जात पंचायती ह्या बरखास्त झाल्या. म्हणजे अनिचं फक्त गुन्हा दाखल करणं एवढंच काम करत नाही, तर संवादाने पहिल्यांदा प्रश्न सोडवण्याचं काम करते आणि हे काम अनिसने केलेलं आहे. मग एकूण जे अनुभव कृष्णा चांदोडे यांनी 2013 पासून ते आता 2021 पर्यंत जे जे अनुभवलं, जे जे पाहिलं, ते ह्या जात पंचायतींना मुंडमाती या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि अनिसची भूमिका देव सुरुवातीपासून अशीच आहे की जो कार्यकर्ता ग्राउंडवरती काम करतो त्याला व्यासपीठ मिळावं, त्यांनी लिहितं व्हावं, त्यांनी बोलतं व्हावं, ही अनिसची भूमिका आहे. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची 13 पुस्तकं ही कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्याच्यातून निर्माण झालेलं ते साहित्य आहे. डॉक्टर नितीन संते सरांची ज्योतिषा संबंधीची जी पुस्तकं आहेत ते जे त्यांनी काम केलं, जे ज्योतिषांची डिबेट केले, त्या माध्यमातून ती पुस्तकं तयार झाली. अविनाश पाटील आणि विनायक सावळे यांचं भानामती संबंधीचं पुस्तक आहे ते कामातून तयार झालं. माधव बाग यांचं पुस्तक असेल भानामती संबंधीचं, ते पुस्तक देखील कामातून तयार झालं. किंवा शहाजी भोसले असतील, मच्छिंद्रनाथ मुंडे असतील, या कार्यकर्त्यांनी देखील चमत्काराची भांडाफोड केली आणि त्या माध्यमातून पुस्तकं लिहिली. याच्यातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जवळजवळ 61 ते 62 पुस्तकांचं साहित्य हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तयार झालं. आणि म्हणून मी या प्रकाशनाचा एक भाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा पत्रिकेचा व्यवस्थापकीय संपादक म्हणून आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी काम करायचं, आपण काम करतोच, परंतु त्याचं डॉक्युमेंटेशन करत नाही. यापुढे आपण डॉक्युमेंटेशन करूयात. ठीक आहे, काहींना बोलता येत नसेल, काहींना लिहिता येत नाही, आपण एकमेकांचं मदत घेऊयात, एकमेकांचं सहकार्य घेऊयात, परंतु ते लिहून काढूयात. आणि ते या माध्यमातून काय होतं, आपण काम करत जातो, परंतु या लिहिण्यातून आणि बोलण्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन देखील घडत असतं. म्हणून त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. इतकीच मी आपल्याला विनंती करतो. आपण सगळेजण लिहिते होऊयात, बोलते होऊयात आणि करते होऊयात. धन्यवाद. धन्यवाद विशाल या सविस्तर मांडणीबद्दल. यानंतर आपण आपल्या सहवक्त्यांकडे येऊया. आपल्या शिवाजीनगर शाखेचेच ते सर्व कार्यकर्ते आहेत.
कृष्णा चांदगुडे यांच्या या पुस्तकावर परिसंवाद व्हावा आणि कृष्णा चांदगुडे यांनी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असा आपला प्रयत्न होता. पण कृष्णा चांदगुडेंच्या घरामध्ये फॅमिली कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मग आपण आपल्याच कार्यकर्त्यांनी या पुस्तकावर बोलावं आणि त्यानिमित्ताने त्यांचं वाचनही होईल आणि बोलणंही होईल अशी कल्पना विशालने मांडली होती आणि त्यानुसार हे 3 कार्यकर्ते आपल्याकडं बोलण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यातलं अरिहंत अनामिका यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजचा आपला विषय जात पंचायतींना मोठमाती या पुस्तकावर संवाद आहे. त्या पुस्तकातील पीडितांच्या व्यथा यावर मी भाष्य करणार आहे. एकूण जर पुस्तकात जर पीडितांच्या व्यथा बघायला गेलं तर जवळपास 18 पीडितांच्या व्यथांची मांडणी केली गेलेली आहे. आणि पुस्तक वाचताना आपल्याला पीडितांबद्दल नेमकं काय झालंय याचं सविस्तर वर्णन कृष्णा चांदगुडे सरांनी केलेलं आहे. मी एक एक पीडितांच्या व्यथा सांगत जाईल. पंचायतींनी बहिष्कार टाकला आणि त्यांच्याकडनं पैशांची, त्यांच्याकडनं शारीरिक या जवळपास सगळ्या त्यांची वसुली करण्यात आलेली आहे. आणि गोळ्यांची परीक्षा ही अशी आहे की अंधश्रद्धेवर आधारित असलेली ही एक अमानुष विधी आहे. महिलांचे चारित्र्य तपासण्यासाठी कंजरभाट समाजात ही प्रथा असते आणि ती परीक्षा घेण्याच्या अगोदर ते पंच येतात. ते पंच रात्री शेणाच्या गौऱ्या वगैरे घेतात आणि 3.5 किलोची कुऱ्हाड ती त्याच्यात ठेवली जाते आणि तिच्या मुलीला त्यांना सर्वांसमोर आंघोळ घातली जाते आणि भल्या पहाटे ती जात पंचायत बसते. असंही करत ती व्यथा मांडण्यात आलेली आहे. आणि कौमार्याची परीक्षा म्हणून दुसरी प्रथा आहे ती जेव्हा लग्न होते तेव्हा लग्नाच्या अगोदर स्त्री ही कोणासोबत संबंध तर ठेवली नाही ना यावर कौमार्याची परीक्षा हे भाष्य केलेलं आहे. आणि कौमार्याच्या परीक्षेतून स्त्रीच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते. स्त्रीला आणि पुरुषांना दोघांना एकत्र करून ह्या घटनेची व्यथा मांडलेली आहे. ती माणुसकीच्या दृष्टीने बघायला गेली तर ती जवळपास अमानुष पद्धतीने आहे. आणि दाभोळकरांची लेख आहे. दाभोळकरांच्या लेखमध्ये त्या लेकीला कशा प्रकारे त्रास होतोय याची व्यथा मांडण्यात आलेली आहे. दुर्गाचा लढा आहे. मुंबईच्या दुर्गेश्वरी भागातील ही मुलगी आहे. ती सामाजिक काम करत असताना कसा लढा देते त्याबद्दलही सांगण्यात आलेलं आहे. कर्ज फेडा नाही तर बायकोला धाडा. म्हणजे ही अशी प्रथा पीडितांच्या व्यथा आलेली आहे की जेव्हा नवरा पैसे घेतो आणि पैसे ते परत करता येत नाहीत तेव्हा तुमच्या स्त्रींना पाठवा नाहीतर कर्ज फेडा हे असं सांगण्यात आलेलं आहे. पश्चिम बंगालची सालिसी सभा आहे. पश्चिम बंगालमध्ये ती घडलेली घटना कृष्णा चांदवडे सरांनी वर्णन केलेलं आहे. आदिवासी घोड जात पंचायतमध्ये आहे. ती चंद्रपूरमध्ये घडलेली घटना. आदिवासी यांच्यावरती कसा अन्याय होतो, कशी जात पंचायत त्यांच्यावरती हे करते, नियंत्रण ठेवते याचंही वर्णन केलेलं आहे. योनी मार्गात मिरचीची कुंड कोंबणारी जात पंचायत. स्त्री जेव्हा दुसऱ्यांसोबत हे संबंध ठेवते तेव्हा त्यांना योनी मार्गात ती मिरचीची पूड कोंबलेली आहे. ही तर सर्वात माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. अघोरी प्रथा आहे. अघोरी प्रथेनुसार स्त्रीवर अन्याय होत चाललेला आहे. सरपंचांना गावबंदी करणारी जात पंचायत. जर समजा पीडितांवर जर हे घटना घडली तर सरपंच मध्ये आल्याच्या नंतर सरपंचावर ती जात पंचायत नियंत्रण ठेवली आहे. ती जात पंचायत सरपंचांना बहिष्कृत केलेली आहे. तांदूळ चावून खुनाचा शोध घेण्यात आलेला आहे. स्त्री ही चारित्र्य आहे की नाही याबाबत हे करण्यासाठी 2-3 जणांनी तांदूळ खावं आणि तांदूळ खाल्ल्याच्या नंतर ती जर जास्त चावलेली असली
आहे की नाही हे बघून त्यावर तांदूळ ती स्त्री चारित्र्य आहे की नाही यावर भाष्य केलेलं आहे. उकळत्या तेलात हात घालण्याची परीक्षा आहे. जेव्हा स्त्री ही चारित्र्य आहे त्याचं नाही हे बघितलं जातं. जे गरम एक तवा केलेला असतो, चूल मांडलेली असते, त्यावर तेल टाकलेलं असतं आणि स्त्रीनं त्यात हात घालायचं. त्यात हात घालून स्त्रीनं परीक्षा द्यायची. जर हात जळाला नसेल, ते जर हात जर काही झाले नसेल तर स्त्रीचं चारित्र्य चांगलं आहे, नाहीतर ती स्त्रीचं चारित्र्य हनन झालेलं आहे, असं त्याबद्दल भाष्य करण्यात आलेलं आहे. अशा एक प्रथा पीडितांच्या व्यथा मांडण्यात आलेल्या आहेत. आपल्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा त्यांची सुद्धा कोमल वर्दे यांचा लढा सांगण्यात आलेला आहे. त्यांच्या वडिलांचं जेव्हा निधन होतं तेव्हा कसं जात पंचायत त्यांच्यावर बहिष्कृत करते, तेव्हा कसं बहिष्कार घालते याचंही वर्णन केलेलं आहे. लैला मजनूची न संपणारी गोष्ट म्हणजे हरियाणामध्ये घडलेली ही घटना, लैला मजनूची 15 जूनला ती लैला मजनू टाळून आत्महत्या केली असं सांगतात. तर त्याच मनोज आणि त्याच्या प्रियकराची, तिच्या मैत्रिणीची ही व्यथा मांडलेली आहे. आणि कोरोना आणि सामाजिक बहिष्कार हे सगळं सांगत असताना आत्ताचा आलेला कोरोना आणि सामाजिक बहिष्कार, कोरोना आल्याच्या नंतर लोकांनी कसं जे कोरोना वॉरियर्स आहेत त्यांना कसं बाजूला केलं याचंही मूर्तिमंत चित्र रेखाटलं आहे कृष्णा चांदगुडे सरांनी. थुंकी चाटायला लावणारी सुद्धा जात पंचायत आहे. या अशा सगळ्या जात पंचायतीचा ओघ या पुस्तकात केलेला आहे. आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं, हे पुस्तक घ्यावं मी अशी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद अभियंता. यानंतर शिवाजीनगर पुणे शाखेच्या महिला विभागाच्या कार्यवाह ॲडव्होकेट परिक्रमा खोत. धन्यवाद शंभर. सस्नेह नमस्कार साथी कृष्णा चांदगुडे सर लिखित जात पंचायतींना मूठ माती या पुस्तकावर आपण संवाद साधत आहोत. आणि या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे मान्यवरांचे लेख. या क्षेत्रात अनेक वर्षांपासून विविध अंगाने काम करत असणारे अनेक मान्यवर म्हणजे अगदी आपल्या संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉक्टर दाभोळकर सरांपासून तर कृष्णा चांदगुडे सर, राहुल थोरात किंवा या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं असे उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे सर यांच्यासारख्या 6 विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी जात पंचायतीबद्दल त्यांना आलेले अनुभव, त्यांचे काम करत असताना त्यांनी घेतलेले सगळे अनुभव लेखांच्या माध्यमातून या इथे मांडलेले आहेत. त्यांचा अनुभव कथन एका अर्थाने त्यांनी केलेले आहे आणि त्याचाच एक सारांश मी आपल्यासमोर मांडण्याचा इथे प्रयत्न करत आहे. या विभागातला पहिला आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा लेख मला असं वाटतं तो म्हणजे आहे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांचा लेख. या लेखाचं शीर्षक म्हणजे जात पंचायतीला मूठ माती कशा साखी आणि कशा प्रकारे. या आपल्या लेखात डॉक्टर दाभोळकर सुमारे 1800 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांना ज्या प्रकारे जात बहिष्कृत केला गेला त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, तिथपासून तर पीडित मदन मोहन मालवीय ज्येष्ठ नेते तिथपासून तर आजपर्यंत म्हणजे अगदी 2021 मध्ये आपण जे जात पंचायतीचं वास्तव बघत आहोत तिथपर्यंत ह्या डॉक्टर जिवंत असेपर्यंतच्या ज्या अनेक सगळ्या घटना घडल्या त्या सगळ्या घटनांचा उहापोह किंवा चर्चा या बाबतीत डॉक्टरांनी त्यांच्या लेखात केलेली आहे की कशा प्रकारे आणि कशा साखी. मुळात प्रमिला कुंभारकरचं जे प्रकरण झालं 2013चं आणि नाशिकमध्ये आणि त्यानंतर आपण अनिशच्या माध्यमातून जात पंचायतीला मूठ माती हे जे राज्यव्यापी अभियान सुरू केलं त्यामागची नेमकी भूमिका काय होती, अनिसने त्यामध्ये नेमकं कशा प्रकारे काम केलं आणि इथून पुढे अनिसने या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीने बघायला हवं. भारतीय राज्यघटनेमध्ये व्यक्तीला जे समता, सामाजिक न्याय आणि मुळातच मानवाला असलेले मानवी हक्क यांचं कशा प्रकारे पायामल्ली जात पंचायतीच्या माध्यमातून होते याबाबतीत देखील डॉक्टर दाभोळकरांनी आपल्या लेखामध्ये भाष्य केलेले आहे. माणुसकीला उघड हरताळ फासणारी ही संरचना आहे असं डॉक्टर दाभोळकरांचं एकंदरीतच जात पंचायतीबद्दलचं स्पष्ट मत आहे. आणि ही जात व्यवस्था संपवणं कधी आणि कसं शक्य होईल हे माहीत नाही. मात्र जात पंचायत हे जाती व्यवस्थेचं अग्रदल आहे हे मोडून काढायला हवं
असं सांगत डॉक्टरांनी एक प्रकारे आपल्याला या कामात काम करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह त्यांच्या लेखातनं आम्हाला दिलेला आहे. आंतरजातीय विवाहाचं महत्त्व किंवा जात पंचायत अन्याय लोक आयोगाची स्थापना, समाज सुधारणासाठी जात पंचांना किंवा जात पंचायतींना सहाय्यक मंडळ म्हणून आपण कशा प्रकारे परिवर्तन आपण त्यांचं करू शकतो, त्यासाठी अनिसचे कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका आणि भविष्यात आपण कशा प्रकारे काम करायला हवं, या सगळ्या बाबतीत देखील डॉक्टर दाभोळकरांनी आपल्या लेखात सविस्तर चर्चा केलेली आहे. या संदर्भातील दुसरा लेख जो आहे तो म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार आणि पुस्तकाचं प्रकाशन यांच्या हस्ते झालं असे उत्तम कांबळे सर यांचा. सुमारे 30 वर्षांपासून कांबळे सर हे एकंदरीतच जात व्यवस्था या सगळ्या गोष्टींची अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने सरांनी याबाबतीत अभ्यास केलेला आहे. त्यांची पुस्तकं देखील याबाबतीत प्रकाशित झालेली आहेत. आणि आपल्या लेखाच्या शीर्षकातच कांबळे सर असं विचारतात, कधी संपणार जात पंचायती. लेखाच्या शीर्षकाद्वारे सरांनी हा प्रश्न विचारून वाचकांना अंतर्मुख करण्याचा एका प्रकारे हा प्रयत्न केलेला आहे. घराणे की इज्जत, कुटुंबाची शान, समाजाची प्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीशुद्धी, या सगळ्या भाकड कल्पनेभोवती ही जात पंचायतीचं खरं तर समांतर अन्यायकारक व्यवस्था जी एका प्रकारे फिरत असते, या सगळ्यांबाबतीत उत्तम कांबळे सरांनी आपल्या लेखामध्ये भाष्य केलेलं आहे. जातीचं आर्थिक, सामाजिक, वैवाहिक, शैक्षणिक एकंदरीत अशा सगळ्या प्रकारे नियंत्रण करण्याचं काम ही जात पंचायत करत असते. आणि ह्याच्या विपरीत वागणाऱ्या कुणालाही, जात पंचायतीच्या विरोधात जाऊन वागणाऱ्या कुणालाही लांछनास्पद शिक्षा देणं, जसं की बहिष्कार करणं, विष्ठा चाटायला लावणं, रोटीबेटी व्यवहार त्या कुटुंबासोबत बंद करणं इत्यादी अघोरी शिक्षांबाबतीत कांबळे सरांनी आपल्या अनुभवांद्वारे अनुभवकथन केलेलं आहे, जे वाचताना हे सगळं खूप लांछनास्पद, घृणास्पद वाटत जातं. तितकं त्यांनी ते मांडलेलं आहे, त्यांचे अनुभवकथन त्यांनी केलेलं आहे. आणि सरतेशेवटी कांबळे सर प्रश्न विचारतात की थेट ऑनर किलिंग करणारा एखाद्या व्यक्ती तितका दोषी आहे, तितकंच त्या व्यक्तीला ते ऑनर किलिंग करायला लावणारी व्यवस्था का दोषी असू शकत नाही, किंवा त्या व्यवस्थेबद्दल आपण काहीच काम का करत नाही, त्याबाबतीत आपण पावलं कधी उचलणार आहोत, अशी सडेतोड भूमिका कांबळे सर आपल्या लेखामध्ये घेतात. शिक्षण, प्रबोधन आणि आंदोलन यानेच समाजाची या पंचायतीच्या मगरमिठीतून सुटका होणार आहे, असं देखील त्यांच्या मांडणीतनं कांबळे सरांनी सांगितलेलं आहे. यातील पुढचा लेख आहे जाती पंचायतीचे विळख्यात. या आपल्या लेखात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे सर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असतानाच आपल्या बांधवांबद्दल, आपल्या समाज बांधवांवरती या अन्यायकारी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या या सगळ्या प्रथेबद्दल, या सगळ्या पंचायतीबद्दल, एकंदरीत एक पॅरलल अन्यायकारक व्यवस्था ही जी चालते त्याच्याबद्दल आपण कृतीशील चर्चा करायला हवी, काही कृतीशील चर्चात्मक पावलं उचलायला हवी, त्या बाबतीत त्यांनी आपल्या अनुभवांमधनं मांडणी केलेली आहे. त्यामध्ये शामराव शेगर, मोहनलाल कुटालिया, गोविंद गानगोळे इत्यादी अनेक प्रकरणात अनिसच्या माध्यमातून पीडितांना कशा प्रकारे न्याय मिळवून दिला गेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी चर्चा केलेली आहे, त्या बाबतीत त्यांनी भाष्य केलेले आहे. मराठवाड्यात निजामाच्या काळापासून चालत असलेली अत्यंत जुनी अशी माळगावची जत्रा, ज्या जत्रेमध्ये भटक्या जातीच्या लोकांची जात पंचायत भरायची, तिथे प्रबोधनाचं काम करून प्रसंगी कायद्याचं धाक दाखवून निजाम काळापासून सुरू असलेली ही जात पंचायत अनिसच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे थांबवलेली आहे यशस्वीरित्या, ह्या बाबतीत देखील माधव बावगे सरांनी आपल्या लेखामध्ये भाष्य केलेले आहे. आणि चळवळीचं प्रबोधन आणि त्याला कायद्याची जोड मिळाली तर कशा प्रकारे परिवर्तन घडू शकतं याची अनेक उदाहरणं सरांच्या लेखातून आपल्याला वाचायला मिळू शकतात. त्याचप्रमाणे जात पंचायतीच्या मनमानीची असह्य जाच या आपल्या लेखात महाराष्ट्र अनिसचे राज्य सरचिटणीस डॉक्टर TR गोराणे सर जात मुळातच एक अंधश्रद्धा कशा प्रकारे आहे याबद्दल भाष्य करतात. याबद्दल सविस्तर त्यांच्या भाष्यामध्ये मानवाची शरीर रचना सारखी असताना मग माणूस वेगळा कसा, त्याच्यावरती एखादा माणूस श्रेष्ठता गाजवत पंच म्हणेल तेच करेल, पंच म्हणायची तीच पूर्व दिशा, अशा पद्धतीने माणूसच माणसाला किती हीन प्रकारे वागवतो ह्याचं त्यांनी एक सविस्तर चर्चा, अनुभवकथन आपल्या लेखाद्वारे केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जात पंचायतीच्याही हुकुमशाही विरोधात महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रधो कर्वे इत्यादी सर्व महामानवांनी
कशा पद्धतीने काम केलं यांचं देखील त्यांनी एकदा आपल्या सर्वांना पुनर्स्मरण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील लेख आहे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट रंजना पगार गावंडे मॅडम यांचा. खरं तर या सगळ्या संरचनेत, या सगळ्या अन्यायकारी शोषणकारी रचनेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये, जात पंचायतीमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जास्त शोषण कुणाचं होत असेल तर ते स्त्रियांचं आहे. या एकंदरीतच पुस्तकातील मान्यवरांचे लेख या विभागात मॅडमचा एक महिलांचं प्रतिनिधित्व करणारा लेख आहे आणि इथे या विचार मंचावरती महिलांची प्रतिनिधी म्हणून उभी राहत असताना मॅडमने त्यांच्या लेखात जे सगळे काही मांडले ते वाचताना खरं तर अंगावर काटा येतो की कशा पद्धतीने सुनता, बालविवाह किंवा आंतरजातीय विवाह केल्यास त्या स्त्रीला सामूहिक बलात्काराची शिक्षा तिथल्या काही जात पंचायतीने सुनावलेली होती. त्या स्त्रीला वाळीत टाकणं, त्या स्त्रीची योनी शुद्धतेसाठी कौमार्य चाचणी करणं, एखादी स्त्री शुद्ध आहे, योनी शुद्ध आहे हे तपासून बघण्यासाठी तिच्या योनीमध्ये तिखट टाकणे, तिखटेची पूड टाकणे किंवा तिला विष्ठा चाटायला लावणं इत्यादी अनेक पद्धतीने स्त्रीला आपण माणूस म्हणून जगण्यासाठीचे अधिकार देण्यासाठी जो खूप दीर्घ लढा लढतोय आपण, मला असं वाटतं कुठेतरी परत मागे जातोय हे वाचताना परत जाणवत राहिलं. मासिक पाळीमध्ये स्त्रीची अपवित्रता वगैरे या सगळ्यांबद्दल देखील जात पंचायतीमध्ये भरपूर सगळे जे घटना घडतात त्याच्याबद्दल देखील मॅडमनी याबद्दल सविस्तर चर्चा त्यामध्ये केलेली आहे. अनिश्चित सततच्या पाठपुराव्याने 3 जुलै 2017 रोजी पारित झालेला सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याबद्दल आणि त्याद्वारे आपण करत असलेल्या सगळ्या कामाबद्दल, एकंदरीत आपण जे सगळी प्रकरणं हाताळली त्याबद्दल देखील मॅडमनी विधिज्ञ त्याबद्दल सविस्तर आपली भूमिका अशी मांडलेली आहे. आणि या विभागातला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा लेख म्हणजे या पुस्तकाचे लेखक कृष्णा चांगुडे सर आणि राहुल थोरात सर यांचा. भारतातील सर्वात मोठी जात पंचायत म्हणून कुख्यात असलेली हरियाणातली खाप पंचायत, या हरियाणातल्या खाप पंचायतीमध्ये हरियाणा गावात प्रत्यक्षात जाऊन राहून तिथली एकंदरीतच सगळी समाजव्यवस्था काय, ती खाप पंचायत कशा पद्धतीने काम करते, ह्या सगळ्यांबाबतीत त्यांनी अगदी सविस्तर भाष्य केलेलं आहे. याची देखील याचा डोळा या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत त्यांनी हे आपलं अनुभव कथन केलेलं आहे. आणि या खाप पंचायतीद्वारे जे काही मोठे खटले घडलेले त्याचं त्यांनी सारांश त्याच्यात आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. उदाहरणार्थ मनोज बबली हत्याकांड असेल किंवा आंतरजातीय विवाहामुळे मुलाच्या 10वीत शिकणाऱ्या बहिणीवरती सामूहिक बलात्कार करण्याची शिक्षा ठोठावणारा इज्जत के बदले इज्जत ही हरियाणात कुख्यात म्हणजे प्रसिद्ध झालेली केस आहे. किंवा एक दलित युवकाने प्रेमविवाह केला म्हणून त्या गावातल्या सगळ्या दलितांना चपलेने मारण्याची शिक्षा ठोठावणारी जात पंचायत असेल. किंवा लग्नानंतरही तुम्ही बहीण भाऊ म्हणून राहायचं अशी शिक्षा ठोठावणारी जात पंचायत असेल. अशा अनेक केसेसचा कृष्णा चांगुडे सरांनी आणि राहुल थोरात सरांनी आपल्या लेखामध्ये सारांश दिलेला आहे. आणि हरियाणामध्ये फिरताना अनेक मान्यवरांसोबत त्यांनी केलेल्या चर्चा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सारांश स्वरूपात त्यांनी आपल्या लेखात मांडलेले आहेत. खरं तर हे सगळे लेख वाचत असताना जात पंचायतीचे अनेक विदारक अनुभव ह्या सगळ्यांवरती वाचत असताना खूप अंगावर आल्यासारखं हे सगळं झालं की जी लोक ते भोगतायत त्याच्याबद्दल म्हणजे ते कशा पद्धतीने भोगतायत म्हणजे इमॅजिन करणं सुद्धा कठीण आहे. आणि अभिमान हा शब्द कदाचित चुकीचा असेल पण अनिसची कार्यकर्ते म्हणून अनिस एक चळवळ म्हणून या काहीतरी काम करतंय, एक पाऊल पुढं समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतंय. त्या प्रयत्नात आम्ही खालीच आमचं कुठेतरी काहीतरी वाटा आहे याचं एक थोडंसं हलकंसं समाधान नक्कीच आहे. अंधार पार झाला आता दिवा पाहिजे, या दिव्याचं काम अनिस करत आहे. आम्ही अनिसचे कार्यकर्ते करत आहोत आणि मान्यवरांचे जे सगळे लेख आहेत हा आम्हाला पथदर्शक आहेत. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद परिक्रमा. यानंतर शिवाजीनगर पुणे शाखेच्या विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह प्राध्यापक हर्षद कुमार मोगे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित साथी कृष्णा चांगुडे लिखित जात पंचायतींना मोठमाती या पुस्तकावरील संवादासाठी उपस्थित मान्यवर आणि सर्व उपस्थित साथी सर्वांना सप्रेम नमस्कार. जात पंचायतींना मोठमाती हे पुस्तक
आणि त्या पुस्तकाचं एक मुखपृष्ठ ज्यावेळेस आपण पाहतो आणि एकूणच सहवक्त्यांनी जे काही मनोगत त्यांचं व्यक्त केलं त्यातून जातीची दाहकता कितपत आहे हे वरवर जरी लक्षात आलं तरी ज्यावेळेस आपण हे संबंध पुस्तक आपण ज्यावेळेस वाचू त्यावेळेस आपल्याला असं देखील वाटायला लागतं की अशा देखील शिक्षा असू शकतात. म्हणजे ज्या शिक्षांचा आपण कधीच विचार केला नाही, म्हणजे आपण आपल्या स्वप्नात देखील अशा शिक्षा असतात किंवा असतील असा विचार करू शकत नाही. अशा शिक्षा देखील या जात पंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. जात हीच एक अंधश्रद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या खंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस पहिल्या खंडामध्ये पहिल्या 2 पानावरच त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे की जात हीच एक अंधश्रद्धा आहे. म्हणजे अगदी गौतम बुद्धांपासून असेल, संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी आज तागायच्या आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत असेल त्या जात पंचायतींना बऱ्याचशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलेलं आहे. मुळात जात म्हणजे काय आणि नंतर जात पंचायत. आपण म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस अगदी आपल्याला लक्षात येत नाही की जात एवढं काय, पण गाव भागात असल्यामुळे आपल्याकडे कसं असतं की बऱ्याच वेळेमध्ये हा त्या जातीचा आहे त्याच्यासोबत खेळायचं नाही किंवा त्याचे भांडे त्या ठिकाणी वेगळे असतील, आपल्या शेतात काम करणारे मजूर असतील त्यांच्या सोबत राहायचं नाही, मिसळायचं नाही. मग अगदी लहानपणापासून त्या जातीचा जो काही विळखा आहे तो आपल्या माइंडवर इतका बसलेला असतो की पुन्हा आपण त्या जातीचे इतके कट्टर त्या ठिकाणी बनत असतो की मग पुढे काय होत असतं हे संबंध त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. पहिल्या मनोगतामध्येच ठकसेन गोराणे सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जवळपास एक 15-20 पानाचं मनोगत त्या ठिकाणी लिहिलेलं आहे सदर पुस्तकामध्ये. आणि हे मनोगत वाचत असताना त्या ठिकाणी आपल्याला एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे असलेले अनुभव आणि लेखकाकडील अनुभव आणि एकंदरीत कार्यकर्त्याचे अनुभव आणि त्यांचा मागोवा त्यांनी त्या मनोगतामधून त्या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तदनंतर वैचारिक या लेखाखाली एकूण 6 प्रकरण त्या ठिकाणी कृष्णा चांगोडे यांनी मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे बहिष्कृतांचा इतिहास, दुसरा आहे गावगडा, तिसरा आहे मोहिमेची सुरुवात आणि वाटचाल, चौथा आहे जात पंचायतीची रचना, चौथा आहे अनिष्टा संघर्ष आणि 6वा आहे जात पंचायत विरोधी कायद्याचा प्रवास. या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळी प्रकरणं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की नेमकी जात आणि जात पंचायत याच्यामध्ये असणारा फरक. पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे की जात पंचायतीची ही जी प्रकरण आहे किंवा जात पंचायत जी आहे ती प्रत्येक जातीमध्ये विभागलेली आहे. म्हणजे कृष्णा चांगुडे ज्यावेळेस सांगतात की महाराष्ट्रात नाही नव्हे तर भारतामध्ये आज मितीला देखील आपल्याकडे किती जाती आहेत याची संख्या सुद्धा आपल्याला आजपर्यंत त्या ठिकाणी सांगता आलेली नाहीये. म्हणजे साधारण 8000 जरी जाती असल्या तरी जातीमध्ये परत पोटजाती त्या ठिकाणी विभागल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक जातीची विशेष अशी एक जात पंचायत आहे. आणि मग त्या बहिष्कृतांच्या इतिहासामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये असतील किंवा भारतामध्ये झालेले समाज सुधारक असतील या सर्वांना देखील त्यांच्या जातीकडून किंवा त्यांच्या समाजातनं त्या ठिकाणी बहिष्कृत व्हावं लागलेलं होतं. आणि मग तदनंतर अगदी माझ्या सहवक्त्यांनी सांगितल्या पद्धतीनं की त्यांना काहीतरी शिक्षा म्हणून त्या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात असेल किंवा इतर वेगळ्या स्वरूपामध्ये असेल ते शिक्षा करून त्यांना जातीमध्ये घेऊन पवित्र त्या ठिकाणी केलेलं असेल. किंवा आजच्या बातम्या ज्यावेळेस आपण पाहतो किंवा ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 2013ला लातूरमध्ये जात पंचायतींना मुठमाती ही एक दुसरी परिषद त्या ठिकाणी झाली. तिथं उत्तम कांबळे सर असतील, त्या उत्तम कांबळे सरांचे देखील या पुस्तकामध्ये लेख आहेत आणि उत्तम कांबळे सर अतिशय चांगल्या पद्धतीनं जात पंचायतींना मुठमाती हा शब्द ज्यावेळेस उत्तम कांबळे सरांनी वापरलेला आहे तर मुठमाती म्हणजे शेवट करणे आणि या जात पंचायतीचा आपल्याला शेवट करायचा आहे या हेतूनं हा मुठमाती शब्द उत्तम कांबळे सरांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि तोच शब्द पुन्हा आपण जात पंचायतींना मुठमाती म्हणून त्या पुस्तकासाठी सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि त्या परिषदेला देखील जात पंचायतीला मुठमाती असाच एक वाक्प्रचार त्या ठिकाणी वापरण्यात आलेला होता. त्यानंतर गावगाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पाटीलकी, जसं विशाल ज्यावेळेस त्याची भूमिका मांडत होता त्यावेळेस विशालने सांगितलं की पाटीलकी ही एक विशिष्ट
देशमुख किंवा कुलकर्णी देशपांडे अशा लोकांकडेच त्या ठिकाणी होती. परंतु आता पाटीलकीसाठी एक सेपरेट परीक्षा होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी लागू आहे. परंतु खूप वेगवेगळ्या पद्धतीने देखील हे पाटील लोक त्या ठिकाणी जात पंचायतीच्या जे कोणी जात पंचायतीतून बहिष्कृत केलेले लोक आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी विविध पद्धतीनं अन्याय अत्याचार त्या ठिकाणी करायचे. त्यानंतर या मोहिमेची सुरुवात आणि वाटचाल अगदी परिक्रमा ज्यावेळेस बोलली की नाशिकमध्ये ज्यावेळेस प्रमिला कुंभारकर या भटक्या जोशी समाजातल्या एका मुलीची त्या ठिकाणी हत्या तिच्या वडिलांकडूनच झाली, ती ज्या वेळेस झाली ती वेळ आणि जेव्हा व्हायला पाहिजे होती आणि ती का झाली, या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतात त्यावेळेस त्या जातीची दाहकता आणि जात पंचायतीची दहशत आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. त्यामुळं फक्त प्रमिला कुंभारकर या एकाच प्रकरणावरून नाही तर ज्यावेळेस प्रमिला कुंभारकरचं प्रकरण कृष्णा चांदगुडे सहित अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पुढे आणलं आणि ती कुठल्या कायद्यामध्ये बसवायचं, ज्यावेळेस आरोपींना अटक करायची असते तर ती कोणत्या कायद्याअंतर्गत अटक करायची, हा अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु लातूरच्या शिवाजी धुमाळ या कार्यकर्त्यांनी मला वाटते कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये सामाजिक बहिष्कार म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर आणणारी एक गदा म्हणून त्यांनी एक आदर्श म्हणून त्यांनी एक केस त्या ठिकाणी नोंद केली आणि त्या आधारे वेगवेगळ्या नंतर अनेक केसेस त्या ठिकाणी नोंदविल्या गेल्या आणि त्यावेळेस आपल्याला त्या कायद्याची सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची गरज त्या ठिकाणी वाटू लागली आणि जवळपास 2013 पासून चालत आलेला हा लढा 2017 मध्ये पूर्ण झाला. अगदी विशाल पहिल्या भूमिका मांडताना सांगितला की आपल्याला जो जादूटोणाविरोधी कायदा ज्यावेळेस पारित करायचा होता त्या जादूटोणाविरोधी कायद्याला आपल्याला असंख्य आंदोलनं, धरणे, मोर्चे त्या ठिकाणी करावे लागले होते आणि तब्बल 18 वर्ष डॉक्टरांना मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या. आणि त्याच वेळी हा एकूणच असलेला अनुभव आणि त्यातच झालेली डॉक्टरांची हत्या, त्यामुळं पुढे हा कायदा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करायचा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सतावत होत्या. परंतु सर्वच कार्यकर्त्यांनी एक निश्चय मनाशी घेऊन त्या ठिकाणी अविनाश पाटील असतील किंवा कृष्णा चांदगुडे आणि सोबत अनेक कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा करून त्या ठिकाणी हा जो कायदा आहे हा कायदा शासनाला पारित करायला भाग पाडलं. आता हा कायदा करताना देखील अनेक अशा अडचणी आल्या, त्या अडचणी देखील त्यांनी थोडक्यात त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जण म्हणजे जात पंचायतीची दहशत इतकी असते की अगदी मंत्रालयातल्या म्हणजे खासदार आमदार असते किंवा मंत्री संत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली असते. त्याच्यामुळे काही जणांचा विरोध असताना देखील त्याची गरज ही लक्षात घेऊन मंत्रालयाच्या दोन्ही सभागृहानं हा कायदा बहुमताने पारित केला. ही जात पंचायतीची रचना, ज्यावेळेस आपण जातीची रचना त्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला एक जातीची उतरण त्या ठिकाणी लक्षात येते आणि ती जातीची उतरण फोडून त्या जात पंचायतीला मोठमाती या दुसऱ्या संकल्प परिषदेची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती. ती जातीची एक उतरंड आहे, बरोबर, ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय, वैश्य, ती जातीची उतरंड त्या ठिकाणी फोडली होती आणि त्याची सुरुवात झाली होती. तर कुठलीही जर त्या मुळात जात हीच एक अंधश्रद्धा आहे, त्याच्यामुळं अगदी विशाल पहिल्यांदा म्हटलेलं आहे की ज्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम ज्यावेळेस डॉक्टर दाभोळकरांनी हाती घेतलं त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन हे काम असू शकतं का असं लोक म्हणू लागली. त्याच पद्धतीनं अगदी जात पंचायतीचा जो हा मुद्दा आहे हा मुद्दा हा नंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात यायला लागला. फक्त जातीची जी प्रकरणं आहेत अगदी खैरांची असेल, खरड्याचं असेल किंवा इतर अनेक प्रकरणं असतील ती जातीची प्रकरणं ही आपल्याला माहिती आहे. परंतु जात पंचायतीची जी प्रकरणं आहेत ती जात पंचायतीची प्रकरणं या नाशिकच्या प्रकरणामुळं आणि त्यानंतर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा 2016 या कायद्यामुळं त्या ठिकाणी पुढे उजेडात आणली. अशी अनेक प्रकरणं या जात पंचायतीमुळे त्या ठिकाणी पुढे आले. अशा पद्धतीनं असलेला अनिष्टा संघर्ष त्या ठिकाणी कृष्णा चांदगुडे यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेला आहे. म्हणजे एकंदरीत बहिष्कृतांचा इतिहास, गावगाडा, त्या मोहिमेची सुरुवात आणि कायद्याचा प्रवास या वैचारिक प्रकरणामध्ये कृष्णा चांदगुडे यांनी मांडलेला आहे असं प्रकर्षानं नमूद करावं असं वाटतं. पुस्तक अतिशय मुद्देसूद अशी मांडणी करून आणि त्यांना आलेले स्व अनुभव जसे आलेले अनुभव तसे, नाही तर बऱ्याच वेळेस कसं होतं
की ज्यावेळेस हरिनाथ त्या ठिकाणी सांगत होता की शिक्षा कशा पद्धतीच्या होत्या, बरोबर, आपल्याला ते सांगायला सुद्धा कसं तरी वाटतं, ऐकायला कसं तरी वाटतं, आणि त्या शिक्षा काहींनी भोगलेल्या सुद्धा आहेत. त्याच्यामुळं अगदी जातीची आणि जात पंचायतीची असणारी दहशत आणि जातीची असणारी दाहकता ही जात पंचायतीच्या मुठमाती या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळते. मी सर्वांना विनंती करेन की कृष्णा चांदपुडे लिखित जात पंचायतींना मुठमाती हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावं. धन्यवाद. जात पंचायतींना मुठमाती हे पुस्तक आज 25% सवलतीमध्ये बाहेर उपलब्ध आहे. ज्यांना हवंय त्यांनी जाताना घेऊन जावं. मुख्य वक्त्यांचं भाषण झाल्यानंतर आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर त्यांना आपण चिठ्ठ्यांवरती लिहून प्रश्न द्यावेत अशी विनंती आहे. ज्यांना कुणाला चिठ्ठ्या हव्या असतील आणि त्याचे कार्यकर्ते बसलेले आहेत तिथे, तुम्ही त्यांच्याकडून त्या मागू शकता. यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर देवकुमार आहिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू श्याम. मला विशालने या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्यावेळेस पहिल्यांदा सुचवलं आणि जात पंचायतीनं मुठमाती या पुस्तकावर आपल्याला संवाद चर्चा करायची आहे, ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला कल्पना नव्हती की पुस्तकामध्ये नेमकं काय असणार आहे. कारण जात पंचायतीच्या मुठमातीच्या संदर्भातले जे महाराष्ट्रभर अभियान चालू होतं त्यावेळेस मी विद्यार्थी होतो आणि मी बातम्या वाचत होतो आणि त्याच्यामुळे मला थोडी एक कल्पना होती, पण नेमकं पुस्तकात काय असेल याविषयी काही कल्पना नव्हती. आणि म्हणून मला आता विशालला धन्यवादही द्यायचे आहे की हे पुस्तक तुम्हाला वाचायला दिलं आणि त्याबद्दल धन्यवाद. कारण हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. म्हणजे मी आतापर्यंत बरीच पुस्तकं वाचलीच, म्हणजे विद्यार्थी असताना, आता विद्यार्थ्यांना शिकवताना, पण असं आयुष्यावर किंवा एकूणच काहीतरी आपला दृष्टिकोन बदलून टाकेल असे खूप कमी पुस्तक आहेत. आणि अशा कमी पुस्तकांमध्ये हे पुस्तक मी आता त्याला समावेश करतो. आणि मी आता त्याच बाहेर विचारला तेच सांगत होतो की मला एखादं पुस्तक आवडलं तर मग मी माझ्या विद्यार्थ्यांना, मित्रांना सुचवतो की हे पुस्तक आवर्जूनच वाचायला पाहिजे. त्याच्यामुळे आता या पुस्तकाचा त्याच्यात भर आहे. मी कोणालाही सांगेन की हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचलंच पाहिजे. 2-3 मुद्द्यांविषयी आधी बोलतो, मग पुस्तकाच्या मुद्द्याकडे येतो. 2-3 महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर जातीच्या संदर्भात बरीच चर्चा चालू होती आणि काही लोकांचा आक्षेप अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नरेंद्र दाभोळकर या लोकांवरही होता की अंधश्रद्धा निर्मूलन समिती जाती व्यवस्थेला आणि जातीला फक्त अंधश्रद्धा म्हणते. त्याचा ठोस काही कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नाहीये. पण जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये किंवा एकूणच जातीच्या मानसिकतेच्या विरोधामध्ये. तर माझा आता अनेकच्या कार्यकर्त्यांना असा एक सल्ला असेल की तुम्ही एक दुसरा अभियान चालू करा. जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विरोधक असतील त्या लोकांना हे पुस्तक भेट द्या. कारण की म्हणजे त्या लोकांचं अज्ञान बरंच आहे. काही प्रमाणात माझे थोडं अज्ञान होतंच. ज्यावेळेस मी हे पुस्तक वाचलं त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जातीला अंधश्रद्धा म्हटलं जातं म्हणजे नेमकं काय म्हटलं जातं. अंधश्रद्धा फक्त या शब्दाच्या आधारे तुम्ही जर त्याचं विश्लेषण करत असाल आणि अनेक लोकांचा गैरसमजही होऊ शकतो, कारण की पूर्ण विस्तृत चर्चा त्यांच्या कानी आली नसते किंवा त्यांनी ऐकली नसते. म्हणून हे अभियान जर तुम्ही राबवलं तर तुम्हाला अजून जास्त कार्यकर्ते मिळतील. कारण एवढं महत्वाचं विश्लेषण जाती व्यवस्थेच्या संदर्भात याच्यामध्ये आलेलं आहे. दुसरा मुद्दा एक असा आहे की आम्ही जेव्हा अनेक मित्रमंडळी किंवा अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये चर्चा करतो तर त्यावेळेस बरेच लोक म्हणतात महाराष्ट्र काय UP बिहार आहे का. महाराष्ट्र हा प्रगत आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत. इथे काही UP बिहार लागले नाही. मला हे पुस्तक वाचल्यानंतर थोडं असं म्हणताना जीवच घाबरतोय माझा की महाराष्ट्र आहे काही UP बिहार आहे का असं पण म्हणावं का. कारण आपल्या डोक्यामध्ये आपण महाराष्ट्राचे नागरिक असल्यामुळे आणि महाराष्ट्रातलं बाकी सामाजिक विश्व आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण महाराष्ट्र म्हणजे जणू काही खूप प्रगत राज्य आहे, प्रगत समाज आहे असं गैरसमज करतोय. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला धक्के बसतात आणि आपल्या डोक्यामध्ये UP बिहार, हरियाणा यांच्याविषयी जी कल्पना जी आहे ती ऐकून असते. तिकडच्या कथा, स्टोऱ्या
वाचून झालेली असते. त्याच्यापेक्षा महाराष्ट्र हा काय खूप चांगला आहे असं मला अजिबात वाटत नाही. हे पुस्तक वाचल्यावर तर ते सिद्ध होतं. कारण या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातल्याच खूप साऱ्या कथा आहेत. आणि अजून एक जो गैरसमज आहे या पुस्तकात म्हणजे अनेक लोकांचा अनिस विषयी तो आहे की अनिसचं हे जात पंचायतीला मुठमाती हे अभियान हे फक्त भटकीमुक्त लोकांच्या जातीच्या संदर्भात आहे. त्याच्यामुळे काही लोकांनी त्याला असंही बघितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही भटकीमुक्त लोकांच्या विरोधात. पण याच्यामध्ये जो एक आपला पहिलं जे सेक्शन आहे वैचारिक त्याच्यामध्ये मोहिमेची सुरुवात याच्यामध्ये कृष्णा चांदगुडेंनी महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक बहिष्कृतीचे जे अनेक घटना घडलेल्या आहेत त्या घटनांविषयी मांडणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सर्व जातींमध्ये आणि सर्व धर्मांमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये सामाजिक बहिष्कृती किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या समाजातून बाहेर टाकणं आणि त्याच्या सगळ्या गोष्टी बंद करून टाकणं हे फक्त काही भटकीमुक्तांमध्ये होत नाही. आणि या पुस्तकामध्ये किमान 4-5 ठिकाणी कृष्णा चांदुर्डे यांनी म्हटलेलं आहे की जात पंचायतीला मुठमाती हे काही फक्त भटकीमुक्तांसाठीच नाहीये किंवा ही समस्या फक्त भटकीमुक्तांचीच आहे असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती अजिबात मानत नाही. कारण अनेक उदाहरणं त्यांना दिसून आलेली आहेत असं त्यांनी त्या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे. तिसरा मुद्दा जो आहे 2017 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्त्री अभ्यास केंद्रात संजय कुमार आंबळे यांनी ऑनर किलिंगवर एक प्रोग्राम घेतला होता. आणि फक्त मी एक वक्ता म्हणून जात पंचायत ते जात संघटन या विषयावर मी पण बोलायला होतो. तिथे मुक्ता दाभोळकर आणि बाकी लोकही होती. तिथे खूप सारी चर्चा याविषयी झाली होती. त्याविषयीतले 1-2 मुद्दे सांगतो आणि मग पुस्तकाच्या संदर्भात मला काय वाटतं ते मी सांगेन. म्हणजे अनेक वेळा समाजामध्ये असा समज असतो की जात पंचायती वाईट आहेत, त्यांच्या एकूणच ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं आपल्याला त्या दिसतातच. पण ज्या समाजांमध्ये जात पंचायती नाही जणू काही त्या समाजांमध्ये काही प्रॉब्लेम नसते किंवा त्या जातींमध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपण जर थोडा सामाजिक इतिहासाचा जर अभ्यास केला आणि जात पंचायतीचा इतिहासाचा जर अभ्यास केला तर काळाच्या विशिष्ट टप्प्यामध्ये काही जातींमधल्या जात पंचायती संपुष्टात आलेल्या आहेत. पण याचा अर्थ त्यांच्यामध्ये दुसरं कुठलं सोशल ऑर्गनायझेशन उभं राहिलं नाही का? तर असं आपल्याला दिसतं जात पंचायतींचं रूपांतर जाती संघटनेमध्ये झालेलं आहे. जात पंचायती ज्या गोष्टी करतात मग त्याच्यामध्ये लग्न लावण्यापासून तो शिक्षा करण्यापर्यंत तर त्याच गोष्टी ज्या समाजांमध्ये किंवा ज्या जातींमध्ये जात पंचायत नाहीये त्या जातींमध्ये त्या समाजांमध्ये जाती संघटना करताना दिसतात. म्हणून ज्या समाजांमध्ये किंवा ज्या जातींमध्ये जात पंचायती नाहीये त्या समाजांमध्ये जाती पंचायतींचं काम थोडं आधुनिक स्वरूपामध्ये जातीच्या कल्याणाच्या जातीच्या उद्धाराच्या नावाखाली जातींच्या संघटनाच करतात. आणि तिथे पुन्हा जात पंचायतींमध्ये ज्या चर्चा होतात म्हणजे आपल्या जातीतल्या मुलीची लैंगिकता असेल किंवा आपल्या जातीतल्या लग्नाचे प्रश्न असतील या सगळ्या त्या जाती संघटनेमध्ये होताना दिसतात. म्हणून आपण जाती संघटना काय काय करतात त्या त्या जातींचा याचाही थोडा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे 3 मुद्दे जे मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. आता आधीच्या माझ्या 3 वक्त्यांनी माझं काम खूप सोपं करून टाकलेलं आहे. कारण या 3 पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये ते 3 महत्वाचे जे आपले सेक्शन्स आहेत ते पहिलं वैचारिक, नंतर पीडितांच्या कथा आणि नंतर मान्यवरांचे लेख हे महत्वाचं कंटेंट या पुस्तकाचं आहे. आणि सुरुवातीला प्रस्तावना आहे गोराणी सरांची आणि मनोगत आहे कृष्णा चांदगुडेंचं. तर ते त्याच्यामध्ये तर कोणी कथा आलेलीच मला जे प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं एक वाक्य म्हणजे ती पूर्ण प्रस्तावना आणि मनोगत दोन्ही अत्यंत महत्वाचं खूप चिंतनशील आहे. त्याला मी असं म्हणतो की ते प्रस्तावना आणि मनोगत हे अभ्यासक, कार्यकर्ता आणि चिंतक अशा 3 गोष्टी एकत्र येऊन केलेली गोष्ट आहे. कारण आपण जेव्हा जातीची चर्चा करतो हल्ली जाती व्यवस्था कशी काम करते याच्याविषयी समाजशास्त्रामध्ये चांगली चर्चा आहे. त्याच्याविषयी सुरेंद्र जोडका नावाचे समाजशास्त्रज्ञ त्यांनी एक चांगलं लेख लिहिलेला आहे. त्यांनी बुक व्ह्यू अँड फील्ड व्ह्यू जाती व्यवस्थेची जी चर्चा आहे ती 2 याच्यामध्ये लोक करतात. एक बुक व्ह्यू आणि दुसरं फील्ड व्ह्यू. आणि सिंथसिस आता करण्याची गरज आहे. कारण
अनेक लोकांची जातीविषयीची मतं हे पुस्तकं वाचून बनतात. त्याला बुक व्ह्यू, जाती व्यवस्था कशी ऑपरेट होते, काय होते त्याच्यानुसार. आणि ती पुस्तकं किमान 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी लिहिलेली असतात. तर त्या पुस्तकांचीच एक मर्यादा असते. म्हणजे कुठलंही पुस्तक असू द्या, कोणी कुठल्याही महापुरुषाने किंवा कुठल्याही अभ्यासकाने लिहिलेलं असू द्या, ते 100 वर्षापूर्वीचं जर पुस्तक असेल किंवा 50 वर्षापूर्वीचं जर पुस्तक असेल, त्या पुस्तकाची स्वतःची एक मर्यादा असते. म्हणून जाती व्यवस्था समजून घेताना जे आपण बुक व्ह्यू घेतो त्याची एक मर्यादा असते. दुसरं फील्ड व्ह्यू, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन जात व्यवस्था कशी ऑपरेट होते, प्रत्यक्ष त्या समाजामध्ये जाऊन जातीचं फंक्शनिंग कसं आहे, जात कशी काम करते, जातीमध्ये एखाद्या व्यक्तीला सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत केलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं हे फील्डमध्ये जाऊन बघणं आणि त्याच्यावरनं जातीचं आकलन आपलं विकसित करणं याला फील्ड व्ह्यू म्हणतात. आता इथे आपल्याला दिसतं या पूर्ण पुस्तकामध्ये, मनोगतामध्ये आणि प्रस्तावनेमध्ये सुद्धा हे सिंथसिस आहे. म्हणजे कृष्णा चांदुडेंच्या किंवा गोराडे सरांच्या बाकी मान्यवरांच्या लेखांमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांची चर्चा येते. पण त्याच्यासोबत त्यांनी जे जमिनीवर जे जाती व्यवस्था किंवा एकूण जात पंचायती कशा पद्धतीने कार्यान्वित होतात, कशा पद्धतीने ऑपरेट होतात, कशा पद्धतीने ते सामाजिक परिस्थिती घडून आणतात याची जी निरीक्षणं केली काम करताना त्याचंही ते सिंथेसिस केलेलं. म्हणून हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आपल्याला दिसतं. इनसाइट्स खूप आहेत त्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून नुसतं आपण पुस्तकांमध्ये जाती व्यवस्थेविषयीची काही चर्चा आहे हे बघून आपण एकूण जाती व्यवस्था आजच्या काळामध्ये कशी ऑपरेट होते हे आपल्याला समजून घेता येणार नाही. म्हणून फील्ड व्ह्यूची जी गरज असते ती या पुस्तकाने भरून आपल्याला काढली दिसते. म्हणून हे जे पुस्तक आहे ते पुस्तक इतिहासाच्या अभ्यासकांसाठी, समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी, मानवशास्त्राच्या अभ्यासकांसाठी, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी आणि अर्थशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक या सगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे सामाजिक शास्त्र नावाची जी एकूणच ज्ञान शाखा आहे किंवा अनेक ज्ञान शाखांचा जो समूह आहे सामाजिक सोशल सायन्सेस, त्या सगळ्या ज्ञान शाखातल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. की याच्यामध्ये जातीची खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा आलेली. म्हणजे समाजामध्ये जर असं म्हटलं ना की लोकांना फक्त आधीच म्हणते की जाती व्यवस्था किंवा जात एक अंधश्रद्धा, पण ते अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय त्याचं चांगलं विश्लेषण या पुस्तकामध्ये आपल्याला केलं गेलेलं दिसतं. म्हणजे जातीची आर्थिक शोषणाशी कसा संबंध आहे, जातीचा मानसिक शोषणाशी कसा संबंध आहे, जातीचा धार्मिक शोषणाशी कसा संबंध आहे, या सगळ्यांबाबत या पुस्तकामध्ये चर्चा आहे. आता हे पुस्तक प्रामुख्यानं आपल्याला कार्यकर्त्यांसाठी, तो काही असा एक शोधनिबंध किंवा एखादा PhDचा थिसिस नाही. त्याच्यामुळे त्याची जी भाषा आहे ती कार्यकर्त्यांना प्रबोधित करणारी, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणारी आहे. त्याच्यामुळे तिची साधी भाषा आहे. कारण की तिचा हेतू हा फक्त लिमिटेड क्षेत्रामध्ये जे अभ्यासक लोक असतात त्यांना मार्गदर्शन करणं किंवा त्यांना संबोधन हा या पुस्तकाचा हेतू नाही. कार्यकर्त्यांना प्रबोधित करणं, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणं हा या पुस्तकाचा हेतू. असा हेतू जरी असला तरी ते फक्त कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे असा आपण अजिबात गैरसमज करून घेऊ नये. कारण की तेवढंच मार्गदर्शक पुस्तक आहे अनेक ज्ञान क्षेत्रातल्या अभ्यासकांना. मी याच्यामध्ये म्हटलं की प्रस्तावनेमध्ये गोराडे सरांनी जे म्हटलेलं आहे ते मी वाचून दाखवतो आणि ते अत्यंत महत्वाची त्यांनी ते वाक्य लिहिलेलं आहे. सर्व खूप मी असं गृहीत करतो की हे फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्याच नाही तर एकूणच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारे जे अनेक कार्यकर्ते त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनाला छळणारा हा प्रश्न आहे. किंवा आजची जी सामाजिक परिस्थिती आहे किंवा जाती व्यवस्था आहे तिच्यामध्ये जे क्रूर कर्म होतात ते निर्माण कशी झाले आणि ते नष्ट का होत नाही, अनेक लोकांच्या समोर हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्या असा प्रश्न पडलाय त्यामुळे त्या प्रश्नाच्या खूप खोलामध्ये जाण्याचा एक मानस या पुस्तकाच्या पानोपानी आपल्याला दिसतो. काय असं आहे की लोक या जाती व्यवस्थेच्या सगळ्या अन्याय अत्याचारामध्ये सहभागी होतात. मी पुढचं ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस काही मुद्दे तिथे चर्चेला येतीलच. पण त्याच्यामध्ये म्हणजे प्रमिला कुंभारकर यांचं या मुलीची जी हत्या तिच्या वडिलांनी केली त्याचं जे उदाहरण
कृष्णा चांगुडेने घेतलं आणि त्याला ते हत्या करण्यावर ते थांबले. ते त्या हत्या करण्याची मानसिकता वडिलांची का झाली? म्हणजे हत्या केली एवढ्या पुढे थांबलं. हत्या करण्याची मानसिकता, स्वतःच्या मुलीची हत्या, आणि ती तिच्या जन्मदिवशी ती गरोदर असताना ती मानसिकता का झाली? त्या मानसिकतेचा शोध घेण्याचा मानस किंवा शोध घेण्याचा प्रयत्न कृष्णा चांगुडेंनी त्यांच्या मनोगतामध्ये आणि त्यांच्या संपूर्ण लेखांमध्ये आणि मान्यवरांच्या लेखामध्ये त्यांचा जो लेख आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी केलेली दिसते. ते मानसिकतेच्या मागे. म्हणून इथे बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था ही मानसिकता आहे, कास्ट इज अ नोशन असं जे म्हटलेलं आहे, त्याचा विचार, तो जो विचार मला पुन्हा हे वाचत असताना आठवत होता. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेच्या संदर्भातली जी चर्चा केली ती या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी येते, किंवा मान्यवरांच्या लेखांमध्ये सगळ्यांनीच आणि प्रस्तावनेमध्ये आणि मनोगतामध्ये बोराणे सर आणि चांगुडेंनी बाबासाहेब आंबेडकरांना उल्लेख केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा त्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलन समिती बाबासाहेब आंबेडकरांचा जो जाती निर्मूलनाचा जो विचार आहे तो पुढे घेऊन जाताना दिसते इथे. आणि म्हणून मी आधी म्हटलं ना ते अभियान तुम्ही जर राबवाल तर जी लोक म्हणतात की अनितचा जाती निर्मूलनाच्या किंवा एकूण जाती व्यवस्थेच्या संदर्भातली काय भूमिका आहे त्या दृष्टीने हे पुस्तक तुम्ही त्यांना द्याल तर त्यावेळेस त्यांना कळेल. जाती व्यवस्थेच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार केलेला आहे तो आजही किती महत्वाचा आहे हे आपल्याला वारंवार अनेक लोकांच्या उदाहरणातून आजूबाजूच्या घडामोडींमधून आपल्याला दिसतं. ते या पुस्तकामध्ये सुद्धा दिसतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचा विचार करत असताना जात एक नुसती समाज व्यवस्था असा विचार केलेला नाही. जात एक अर्थव्यवस्था आहे आणि जात एक मनोव्यवस्था सुद्धा आहे. आणि मला नेहमी वाटतं, मी बऱ्याच चर्चेमध्ये हे बऱ्याच वेळेस बोलतही असतो की जातीची चर्चा समाज व्यवस्था म्हणून करत असताना, जातीची चर्चा अर्थव्यवस्था म्हणून करत असताना आपण जातीची चर्चा मनोव्यवस्था सुद्धा आहे हे विसरता कामा नये. म्हणून जाती निर्मूलनाच्या चर्चेमध्ये अनेक वेळा जातीचा आणि समाज व्यवस्थेचा, जातीचा आणि कुटुंबाचा, जातीचा आणि आंतरजातीयांचा याच्यावर खूप सारी चर्चा आपल्या समाजामध्ये झालेली आहे. आणि काही थोडीफार चर्चा जात आणि अर्थव्यवस्था या संदर्भातही झालेली आहे. पण जात आणि मनोव्यवस्था, जातीची मानसिकता आहे हा शब्द आपण वापरतो, पण जातीची सायकोलॉजी काय आहे याच्यावर म्हणावी तशी चर्चा आपल्याकडे झालेली दिसत नाही. म्हणजे जात नावाची जी गोष्ट आहे तिची सायकोलॉजी काय आहे, ती कशा पद्धतीने ऑपरेट होते. आणि हे मी फक्त चळवळीत म्हणत नाही तर अभ्यासाच्या, म्हणजे विशेषतः मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जातीची सायकोलॉजी काय आहे याविषयी खूप थोडी कामं आहेत. आणि त्याच्यामुळे जाती व्यवस्थेचं निर्मूलन केलं पाहिजे, जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतात तर मग तुम्हाला अंताच्या मानसशास्त्राची सुद्धा चर्चा करावी लागेल. आणि त्याच्यासाठी जाती अंताचं मानसशास्त्र, असं मानसशास्त्र की जिथे जाती अंताची चर्चा होईल तशी काही आपल्याला म्हणावी तशी चर्चा झालेली दिसत नाही. आणि इथे या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी जातीचं जे मानसशास्त्रीय अंग आहे, म्हणजे जात पंचायतीच्या शिक्षणाची लोक घाबरतात, ते घाबरणं फक्त शिक्षण घाबरणं आहे, त्याची एक जी मानसशास्त्रीय जी बाजू आहे त्याची चर्चा करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती आपल्याला झालेली दिसत नाही. आणि या पुस्तकामध्ये जातीच्या तशा अर्थानं मानसशास्त्राची चर्चा नाही, पण ते मुद्दे आलेले आहेत, त्या मुद्द्याला घेऊन पुढे जाता येऊ शकतं. या पुस्तकाची छोटी मर्यादा ती सांगतो आणि मूळ पुस्तकाचं जे महत्व आहे त्याच्याकडे, हे पुस्तक आहे एकूण जाती व्यवस्था अंत व्हावं याच्यासाठीच नाही. या पुस्तकाचा हेतू जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असा आहे, पण हा पुस्तकाचा मुख्य भाग जो आहे तर जात पंचायत, म्हणजे जो लेख याच्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांचा आहे, त्यांनी तर खंत व्यक्त केली जात व्यवस्था कधी नष्ट होईल, ती होणार की नाही, पण आपल्या हातात काय तर जात पंचायत तरी आपण नष्ट करूया. म्हणजे इथे उद्विग्न स्थिती पण आहे, म्हणजे त्यांची इच्छा आहे जात व्यवस्था नष्ट करायची आहे, पण आजूबाजूची जी स्थिती त्याच्यामुळे आपल्याला ती करता येत नाहीये. आणि ती उद्विग्न जी परिस्थिती त्याच्यात किमान जाती व्यवस्थेचं जे एक अंग आहे जात पंचायत ते तरी आपण नष्ट करूया. आणि म्हणजे इथे आपल्याला दिसतं का मूळ हेतू जाती अंत करण्याचा आहे किंवा जात व्यवस्थाच नष्ट झाली पाहिजे अशी भूमिका आहे, पण ती
आपल्या सध्याच्या समकालीन परिस्थितीमध्ये ते शक्य वाटत नाहीये आणि जात पंचायत ही आपल्याला कायद्याच्या आधारे वेगवेगळ्या गोष्टींचा सहाय्य घेऊन आपण नष्ट करू शकतो, म्हणून आपण ती नष्ट करायला पाहिजे आणि मग पुढची गोष्ट आपण करू शकतो. अशा पद्धतीची एक चर्चा आपल्याला दाभोळकरांच्या लेखामध्ये येते. आता या मूळ पुस्तकाचा जो मुख्य भाग आहे त्याविषयी मी बोलतो. पहिला जो भाग आहे तो वैचारिक, आणि त्याच्यामध्ये मला वाटतंय तुम्ही त्यांनी या सगळ्या वैचारिक याच्यामध्ये 6 लेख आहेत. बहिष्कृतांचा इतिहास, गावगाडा, मोहिमेची सुरुवात आणि वाटचाल, जात पंचायतीची रचना, अनिलचा संघर्ष, जात पंचायत विरोधी कायद्याचा प्रवास, याविषयी प्रत्येक प्रकरणामध्ये काय मी हे तुम्हाला सांगणार आहे, कारण की मी अशी अपेक्षा करतो तुम्ही सगळे पुस्तक घ्या आणि वाचा. मी या पहिल्या सेक्शन मध्ये जी चर्चा आहे ती चर्चा किती महत्वाची आहे, त्याच्यात नेमकं काय येतं, म्हणजे पहिलाच मुद्दा बहिष्कृतांचा इतिहास. मी आता इतिहासाचा शिक्षक आहे, विद्यार्थी आहे. बऱ्याच वेळेस इतिहास शिकवताना बहिष्कृतांचा इतिहास शिकवला जात नाही, किंवा बहिष्कृतांचा इतिहास म्हणजे नेमकं काय, तर हे शीर्षकच मला खूप चांगलं वाटलं, आवडलेलं आहे. आणि आपल्याकडे जर बघितलं तर विशेषतः सामाजिक इतिहासाच्या अनुषंगाने आपण चर्चा केली तर आपल्याकडे सामाजिक बहिष्कृतीचा इतिहास हा दीर्घ आहे. म्हणजे जशा जेव्हापासून आपल्याला दिसतं की इथे मानवी समाज शेती करून स्थिर व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून आपल्याला सामाजिक बहिष्कृतीचे संदर्भ दिसतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. आजकाल आपल्या समाजामध्ये अशी अनेक लोक आहेत की जणू काही प्राचीन भारतामध्ये सगळं काही गुन्ह्या गोविंदाने नांदत होतं आणि सगळं काही सहिष्णुता होती, सगळ्या काही अशा प्रकारचे जे उल्लेख केले जातात तर ते किती थोटांड आहे असं दिसतंय. देवराज चनाळा नावाचे प्रसिद्ध इतिहासकार आहेत, तिने 1940 मध्ये प्राचीन भारतातील गुलामगिरी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि प्राचीन भारतामध्ये गुलामगिरी कशी होती आणि ते गुलामगिरी दाखवण्यासाठी त्यांनी बौद्ध साहित्य, जैन साहित्य, संस्कृत साहित्य या सगळ्या साहित्याचा आधार घेऊन प्राचीन भारतामध्ये गुलामगिरी कशी होती याचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे मग प्राचीन भारतामध्ये जर गुलामगिरी असेल आणि गुलामांना कुठलंच इतर व्यक्तींच्या प्रमाणात त्यांना समान वागणूक नसेल तर मग तिथे सगळं काही चांगलं कसं होतं असं आपण कसं म्हणू शकतो. दास, दासी असे अनेक संदर्भ प्राचीन भारताच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर अस्पृश्यतेचा उदय, जाती व्यवस्थेची निर्मिती असे अनेक मुद्दे आपल्याला सामाजिक जो बहिष्कृतांचा इतिहास या संदर्भात चर्चा करता येऊ शकतात. म्हणून दीर्घ इतिहास आहे सामाजिक बहिष्कृतीचा किंवा बहिष्कृतांचा इतिहास हा दीर्घकालीन आहे. म्हणून आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना जर सामाजिक बहिष्कृतीता जर संपवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सामाजिक बहिष्कृतता कशी निर्माण होते त्याचा इतिहास सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. एक प्रसिद्ध इतिहासकार आहे अँड्रे बेथेल, त्यांनी पूर्ण आयुष्य सामाजिक विषमता, सामाजिक भेदभाव याच्यावर घालवलं. त्यांची एक मी मुलाखत वाचली तर त्यांना विचारलं की तुम्ही समाजशास्त्रज्ञ आहात आणि पूर्ण तुमचं आयुष्य सामाजिक विषमता, सामाजिक भेदभाव किंवा अशा विषयांमध्ये काढली. तर त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे जर तुम्हाला समानता जर समाजामध्ये निर्माण करायची असेल तर तुम्हाला समाजामध्ये विषमता का निर्माण झाली, विषमता का टिकली याचा शोध घ्यावा लागेल. म्हणजे आपण म्हणतो की समता स्थापन करायची आहे आपल्याला, हे आपलं ध्येय आहे. पण समाजामध्ये मग विषमता का निर्माण होते, समाजामध्ये विषमता का टिकते, समाजामध्ये विषमता लोक का पाळतात, याचा जर आपण मागोवा जर घेतला नाही तर समता स्थापन करायची म्हणजे नेमकं काय करायचं याला आपल्याला भेटता येत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की समाजामध्ये समता स्थापन करायची असेल तर समाजामध्ये विषमता, भेदभाव का निर्माण होतात, कशामुळे टिकतात याचा अभ्यास करणं मला महत्वाचं वाटतं. आणि तसंच मला इथे म्हणायचं की आपण सामाजिक बहिष्कृती आता जी होते तर त्याला लोकही त्याच्यामध्ये सहज सहभागी होतात. लोक एका विशिष्ट व्यक्तीला आपल्या समाजातून बहिष्कृत करतात. आपल्याला आता एक विवेकी नागरिक म्हणून आपल्याला ते वाईट वाटतं, बरोबर. पण मोठा समाज याच्यामध्ये सहभागी का होतो, कारण धर्मव्यवस्था, प्राचीन रूढी परंपरा आणि समाज मान्यता
त्याची ही सर्व लोक बळी असतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते टिकवणं इथे जे येतं की नेहमी पंचायत जात पंचायतींना किंवा पंचांना धर्माचा आधार आहे, ते देवाचे अवतार आहेत, या ज्या कल्पना आहेत जात पंचायती सगळ्या टिकण्यामध्ये, तर त्याचा मला असं दिसतो की या लोकांवर ज्या या विश्वास किंवा या गोष्टींचा जो पगडा असतो त्याच्यामुळे ते एखाद्याचा जीव घेतात, एखाद्याचे सर्व मानवी हक्क नाकारतात त्यांना, कारण तो सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जो प्रभाव आहे, जो पगडा आहे, तो त्याच्यातनं ते सुटत नाही. आणि आता आपल्याला सहज विवेकी नागरिकांना हे वाटू शकतं की काय हे ठोकून द्यायला पाहिजे, हे नाकारून टाकायला पाहिजे, पण एवढं सहज सोपं नसतं. आता आपण बरीचशी लोक म्हणजे जी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असतील, जी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आली, त्या वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकी विचार याची ओळख झाली आणि सगळ्या गोष्टींची आपण शास्त्रीयता तपासून पाहतो, त्याच्यामुळे आपल्याला पटत नाही. पण अनेक लोकांना हे प्रिव्हिलेजेस नसतं, त्यांना याची जाणीवच नसते किंवा त्यांना अशा पद्धतीने प्रशिक्षित आणि साक्षर केलेलं गेलेलंच नसतं. त्याच्यामुळे धर्म, जात याचा विचार करण्याला जास्त महत्वाचा वाटतो. पुढचा मुद्दा जो गावगाडा, इथे गावगाड्याची थोडी खूप म्हणजे संक्षिप्त चर्चा आहे, कारण की मूळ पुस्तकाचा हेतू वेगळा असल्यामुळे. तर मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेल, 1915 मध्ये अत्रेंनी गावगाडा नावाचं पुस्तक लिहिलं होतं, ते सगळ्यांनी वाचायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ते कंपल्सरी रीडिंग मटेरियल ठेवायला पाहिजे की आपल्या कार्यकर्त्यांनी ते पुस्तक वाचायलाच हवं, कारण की गावगाडा कसा ऑपरेट होतो हे आपल्याला समजून घेत आहे. आणि आता 2015 मध्ये त्या गावगाड्याला 100 वर्ष झाली, त्याच्यामुळे नीरज हतेकर आणि राजन पडवळ यांनी गावगाड्याची 100 म्हणून एक पुस्तक संपादित केलं. त्याच्या मूळ गावगाडा आणि 1915 पासून तर 2015 पर्यंत गावगाड्यावर अनेक लोकांनी काय काय लिहिलंय त्या सगळे लेख एकत्र करून गावगाड्याची 100 ते पुस्तक आहे. म्हणजे 1915 पासून तर 2015 पर्यंत गावगाड्यामध्ये काय काय झालं याविषयीची चर्चा त्या पुस्तकामध्ये 2015 मध्ये आली, ते पण आपण सगळ्यांनी वाचायला पाहिजे. म्हणजे 15 मधला गावगाडा आणि 1915 मधला गावगाडा आणि आता 2015 मधला गावगाडा काय. जेव्हा आपल्याला इथे कृष्णा चांगुडेने जी गावगाड्याची चर्चा केली, जी मी एक अभ्यासक म्हणून मला ती थोडी संक्षिप्त स्वरूपामध्ये वाटते, पण ती महत्वाची. आपल्याला अजून जास्त जर समजून घ्यायचं असेल तर ते वाचायला पाहिजे. आणि मुलगा महाजन यांनी कोसळता गावगाडा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे गावगाड्याची चर्चा करतो आपण, पण आता गावगाडा जसा 1915 मध्ये होता तसा आता आहे का? नाही. गावगाडा कोसळतोय. मग त्या कोसळणाऱ्या गावगाड्यामध्ये मुळे काय स्थित्यंतर होत आहे तेही आपल्याला समजून. म्हणून 1915 मध्ये असलेला गावगाडा आता सारखा गावगाडा नाही, त्याच्यामध्ये खूप सारे बदल आपल्याला झालेले दिसतात. आता गावगाड्याची चर्चा आहे म्हणून सांगतो की पुन्हा ते जात पंचायतीच्या संदर्भात आहे. मध्ययुगीन काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये, कारण या पुस्तकामध्ये नेहमी चर्चा येते जात पंचायत हे जे आहे ते मध्ययुगीन समाज व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे, कारण मध्ययुगीन समाजामध्ये एका व्यक्तीसाठी 3 प्रकारचे धर्म असायचे. म्हणजे धर्म या शब्दाला फक्त हिंदू धर्म, बौद्ध धर्म, इस्लाम धर्म, ख्रिस्ती धर्म असा अर्थ नाही. धर्म या शब्दाला अनेक अर्थ आहेत. मध्ययुगीन समाजामध्ये एका व्यक्तीने 3 प्रकारचे धर्म पाळायचे. व्यक्ती म्हणून 3 प्रकारचे धर्म पाळायचे असायचे. एक असायचा स्वधर्म, म्हणजे व्यक्तीने कुठली कामं करायची. दुसरा असायचा जाती धर्म आणि तिसरा असायचा गोत धर्म. स्वधर्म म्हणजे व्यक्तीच्या काय जबाबदाऱ्या आहेत व्यक्तीप्रती. जाती धर्म व्यक्तीचा जातीप्रती काय जबाबदाऱ्या आहेत. आणि गोत धर्म म्हणजे व्यक्तीची सरकारप्रती काय जबाबदारी आहे. आणि हे जे 3 धर्म होते, स्वधर्म, जाती धर्म आणि गोत धर्म, हे त्या व्यक्तीचं सामाजिक, मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक सगळं जीवन नियंत्रित करत होते. आणि या हे सगळं जीवन नियंत्रित करत होते. आणि समजा व्यक्तीने जर ते सगळं आपण त्याला भेट दिला, त्याच्या पलीकडे जायचा व्यक्तीने जर विचार केला तर त्याला पनिश करणाऱ्या सुद्धा यंत्रणा होत्या. मग त्याच्यामध्ये जात सभा असायची. त्याला नंतर आपण पुढे ते जात पंचायत झालेली दिसते. जात सभाच असा शब्द, त्याच्यानंतर ब्रह्मसभा असायची आणि गोत सभा असायची.
ज्यांनी मध्ययुगीन महाराष्ट्राचा ज्या लोकांनी अभ्यास केला असेल त्यांना या गोष्टी सहज माहिती. म्हणजे जातसभा, गोतसभा आणि ब्रह्मसभा या 3 सभा असायच्या किंवा या 3 संस्था होत्या. त्या व्यक्तीचं जीवन स्वधर्म, जाती धर्म आणि गोतधर्माच्या माध्यमातून नियंत्रित करायच्या. आणि त्याच्यामुळे एका व्यक्तीला जातीचं वर्तुळ छेदणं किंवा जातीच्या वर्तुळाच्या पलीकडे जाणं, विचार करणं हे अत्यंत कठीण काम होतं. हे अत्यंत कठीण काम असलं तरी जगाच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये लोक नेहमी जाती व्यवस्थेला प्रतिरोध करत आलेले आहेत. एक उदाहरण सांगतो. 18व्या शतकामध्ये एका भुई जातीच्या व्यक्तीने काहीतरी जातीच्या विरोधी काम केलं आणि त्याच्यामुळे जात पंचायतीने त्याला बहिष्कृत करून टाकलं. त्या भुई व्यक्तीने काय केलं की रामोशी लोकांना काही पैसे दिले आणि त्या रामोशी लोकांनी जात पंचायतीवरच हल्ला केला. हे 18व्या शतकातलं उदाहरण आहे. म्हणजे अशी सुद्धा उदाहरणं इतिहासामध्ये आहेत, पण ही उदाहरणं खूप तोडकी आहेत, खूप कमी आहेत, म्हणजे अपवादात्मक आहेत. मोठ्या प्रमाणात लोक जाती पंचायती किंवा जात सभा याच्या विरोधात जाऊ शकत नव्हते. आणि हे सगळं मी जर म्हटलं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक सगळं जीवन नियंत्रित करतील. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर आपल्या जातीच्या बाहेरचा व्यवहार केला कुठलाही, तो सामाजिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या, त्या व्यक्तीला जातीतून बहिष्कृत केलं जायचं. आणि ती परंपरा आजही आपल्याकडे टिकलेली आहे. म्हणजे ती भटके मुक्तांच्या एकूणच सगळ्या जात पंचायतींमध्ये कृष्णा चांगुडेने जशी चर्चा केली ते स्पष्टपणे दिसतं की तिथे शारीरिक हिंसा होते आणि त्याच्यामुळे त्याची चर्चाही जास्त मोठ्या प्रमाणात होते. पण तिथेच कृष्णा चांगुडेने हे मेन्शन केलंय, हे दाखवून दिलंय की भटके मुक्तांच्या पलीकडे जे वेगवेगळ्या जाती आणि समाज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत केलं झालेले अनेक उदाहरण आहेत. तिथे फक्त शारीरिक हिंसा होत नाही, तिथे मानसिक यातना दिल्या जातात. आणि शारीरिक हिंसा आणि मानसिक यातना या काय आपण याची म्हणजे या कमी असतात आणि या जास्त असतात असं आज आपण अजिबात म्हणू शकत नाही. ज्या लोकांना मानसिक आरोग्याचं महत्व पडतं, मानसिक यातना सुद्धा शारीरिक त्रासात सारख्याच किंवा शारीरिक शिक्षा एवढ्याच कठोर असतात. आणि म्हणून इथे मला दिसलं की आज ज्या आपल्या समाजामध्ये जात पंचायतीच्या माध्यमातून किंवा जातीय संघटनांच्या माध्यमातून ज्या सामाजिक बहिष्कृती केली जाते त्याची चर्चा इथे अत्यंत महत्त्वाने यांनी कृष्णा चांगुडेंनी केलेली आहे. जाती पंचायतीची रचना सुद्धा त्यांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सांगितली. कशा पद्धतीने जात पंचायत असते, काय ती करते आणि त्या ज्या शिक्षा आहेत. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं ना की मला कोणी म्हटलंय की आपण महाराष्ट्रात UP बिहारमध्ये नाही, तर त्या सगळ्या जात पंचायतीची रचना आणि अनेकचा संघर्ष आणि पुढच्या ज्या 4 प्रकरणांमध्ये ज्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षांची त्यांनी चर्चा केलेली ती जर आपण वाचाल तर आपल्याला महाराष्ट्राविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्यांना धक्का बसेल. म्हणजे त्या सगळ्यांनी हॉरिबल म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही अशा त्या शिक्षा आहेत. आणि आपल्याला कशाला की आफ्रिकेमध्ये काय होतं आणि अफगाणिस्तानमध्ये काय होतं अशा उदाहरणं द्यायची गरज नाहीये. ती आपल्या समाजामध्ये आपल्याच आजूबाजूला होताना दिसत आहे. एवढ्या तीव्र प्रकारच्या, एवढ्या अमानुष प्रकारच्या आणि अमानवी प्रकारच्या शिक्षा आपल्याच मराठी समाजामध्ये, महाराष्ट्रामध्येच दिल्या जातात. त्या हॉरिबल आहेत त्या सगळ्या. आणि त्या सगळ्यांमध्ये विशेषतः आपल्याला दिसतं की स्त्री ही खूप मोठी त्याची बळी आहे. इथे वारंवार ते उल्लेखही आलेला आहे अनेक लोकांच्या मांडणीमध्ये की स्त्री ही जाती संस्थेचा प्रवेशद्वार आहे. म्हणजे स्त्रीने स्वतंत्र होणं, स्त्रीने बोलणं जात पंचायतीमध्ये, स्त्रीने एखाद्या निर्णयाला नकार देणं, स्त्रीने स्वतःचा निर्णय घेणं, स्त्रीने कोणाच्या प्रेमात पडणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या समाजामध्ये, मग ते भटकीमुक्त समाज असू दे किंवा एकूण जे भटकीमुक्त नाहीयेत अशाही समाजामध्ये आपल्याला दिसतंय की त्या सगळ्या गोष्टींना नाकारलं जातं. त्याला काय असं भटकीमुक्त लोक आहेत की त्याच्यामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य नाही किंवा स्त्रियांचे बंधनं केली जातात अशी चर्चा नाही. अनेक उदाहरणं आपल्याला त्याच्यामध्ये दिलेली आहेत की ज्या सगळ्या समाजामध्ये स्त्रियांचं स्वतंत्र अस्तित्वच नाकारलं जातं.
आणि तो मूळ मुद्दा मला इथे कृष्णा चांदोडे आणि बाकी लोकांचं मत वाटतं की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जो मुद्दा आहे, स्त्री हे जाती संस्थेचं प्रवेशद्वार आहे, त्या मुद्द्याशी जोडलेला आहे. आणि हे वाक्य अनेक लोकांना कसं बाबा आहे, जाती संस्थेचं प्रवेशद्वार आहे म्हणजे नेमकं काय, तर याचं विश्लेषण केलं तर तिथे जाती शुद्धीची कल्पना आणि स्त्रियांच्या लैंगिकतेवर मक्तेदारी हे दोन मुद्दे. म्हणजे हे बऱ्याच वेळेस अनेक सभांमध्ये लोक बोलतात की स्त्री हे जाती संस्थेचं प्रवेशद्वार आहे, पण म्हणजे नेमकं काय, म्हणजे स्त्रीच्या लैंगिकतेच्या माध्यमातून जागतिक शुद्धी ठेवता येते आणि त्याच्यामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेवर बंधन आणणं. स्त्री स्वतंत्र झाली म्हणजे ती स्त्री स्वतःचा प्रियकर, नवरा, पार्टनर स्वतः निवडेल. तो जातीचाच असेल, धर्माचाच असेल, याची काही शाश्वती नाहीये. आणि त्याच्यामुळे स्त्री स्वतंत्र होण्याने म्हणून तिच्या लैंगिकतेवर हा समाजाचा, धर्माचा आणि पितृसत्तेचा हा जो सगळा मक्तेदारीचा सगळा जो प्रभाव आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे मांडलेलं आहे. त्याचं विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अर्थानं केलेलं नाहीये, ते आज आपल्याला त्या अर्थाने करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं नाही की किंवा स्त्रियांच्या लैंगिकतेच्या माध्यमातून स्त्री, कारण की तो त्या काळामध्ये त्यांनी त्याचं विश्लेषण जरी केले नसलं तर त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. आणि पूर्ण त्यांचं जर आपण तो पुस्तक वाचलं किंवा त्यांचा सगळा तो थिसिस वाचला तर त्याच्यातनं आपल्याला कळतं की नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं. आणि आजही म्हणजे भारतभरामध्ये जाती व्यवस्था टिकवण्यासाठी आणि जाती व्यवस्थेची शुद्धती करण्यासाठी आंतरजातीय विवाह यांना जो विरोध केला जातो त्याच्या मागचा विचार हाच आहे. आणि या विचाराला सुद्धा एक खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही कलियुगाची कल्पना आपल्या समाजामध्ये आहे आणि अनेक प्रागतिक विचारांची लोक, विवेकी विचारांची लोक किंवा पुरोगामी विचारांची लोक सुद्धा कलियुग नावाच्या गोष्टीविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्याला बसतात. कलियुगाची कल्पना काय, कशाला कलियुग म्हटलं गेलेलं आहे, की ज्या समाजामध्ये शूद्र वर्णाश्रम धर्म पाळणार नाही, ज्या समाजामध्ये स्त्रिया स्त्री धर्म पाळत नाही त्याला कलियुग म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे वर्णाश्रम धर्माला धक्के जिथे लागतात, स्त्री धर्म तिथे नाकारला जातो आणि स्त्रिया बाहेर येतात, ते कलियुग आहे. म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था टिकावी, वर्णाश्रम व्यवस्था ही आयडल सोशल ऑर्डर आहे, म्हणजे एक आदर्श समाज रचना आहे. आणि त्या आदर्श समाज रचनेमध्ये वर्णाश्रम धर्म लोक, शूद्र हे वर्णाश्रम धर्म पाळत नाही, पारंपरिक जे त्यांना करायचं असते काम ते करत नाही, ते प्रश्न उपस्थित करतात. त्याच्यामुळे कलियुगाची सुरुवात झाली अशी सगळी चर्चा आहे. आणि मग समाजामध्ये त्या वाईट गोष्टी म्हणजे कलियुग अशा पद्धतीने आलंय. हे कोणी पसरवलं? वाईट म्हणजे काय, म्हणजे शूद्रांची कामं करणं म्हणजे चांगलं, स्त्रियांनी स्त्रियांसारखं राहणं म्हणजे चांगलं, स्त्रियांसारखं म्हणजे नेमकं काय. म्हणून आपल्या समाजामध्ये ज्या काही असे शब्द वापरण्यात आलेले असतात त्याच्या मागच्या भावभावना काय आहे. म्हणजे जसं मूठमाती या शब्दाचा खूप चांगला वापर कृष्णा चांदोडेंनी केला आणि तो उत्तम कांबळे सरांनी वापरला, त्याचा अर्थही विश्लेषण. तसं भारतीय समाजामध्ये वेगवेगळे जे शब्द वापरले जातात आणि आपणही न कळत त्या शब्दांचे वाहक बनतो, त्या शब्दांचाही आपण पुनर्विचार करायला पाहिजे. कारण की बऱ्याच वेळेस आपण ज्या गोष्टीसाठी झगडत असतो ते जे शब्द वापरतो ते त्याच्या विरोधातच असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोक आता सध्या वाम मार्गाला लागला म्हणजे चुकीच्या मार्गाला लागला असा समज आहे आणि तो आपल्या समाजामध्ये चांगला अनेक लोकांनी तो पसरवला. पण एकूणच आपल्या भारतीय धर्मदर्शनाचा जर विचार, वाम मार्ग म्हणजे काय, वाम मार्ग म्हणजे ज्याला अधिकार भेद परंपरा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्या तांत्रिक परंपरेमध्ये जिथे वर्णव्यवस्था नाकारली जायची, ज्या तांत्रिक परंपरेमध्ये वर्णव्यवस्था नाकारली जायची आणि पंचमकार पाळला जायचा, जिथे वर्णभेद नाकार, त्या सगळ्या लोकांना वर्णाश्रम मानणाऱ्या लोकांनी वाम मार्गी म्हटले. आणि पुढे चालून वाम मार्गी म्हणजे चुकीचे लोक. पण आपण त्या सगळ्या दर्शनाचा इतिहास जर घेतला तर त्याचा अर्थ वेगळा आहे.
आणि असे अनेक शब्द आपल्या समाजामध्ये दिसतात. म्हणून आपण नवीन शब्द घडवणे, जुन्या शब्दांचे अर्थ, इथे तात्यांचाही उल्लेख झाला. त्यांचं साहित्य जर आपण वाचलं, त्यांच्या साहित्यामध्ये शब्दांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सांस्कृतिक वर्चस्व तुमच्यावर लादलं जातं, शब्दांच्या माध्यमातून स्त्रियांवर कशा पद्धतीने पितृसत्ता लादली जाते, हे अशा अनेक उदाहरणं आपल्या समाजात आहेत. तर आपण या सगळ्या याच्यामध्ये त्याचाही पुनर्विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. पुढचा जो याच्यातला भाग जो आहे तो पीडितांच्या व्यथा, या प्रामुख्यानं भटकीविमुक्त समाज आणि एक आदिवासी समाज अशा समाजातल्या व्यक्तींच्या व्यथा आहेत. या व्यथेमध्ये आपल्याला सामाजिक, आर्थिक, मानसिक, लैंगिक, धार्मिक शोषणाचं जे विश्व आहे, भयानक विश्व, ते विश्व तिथे दिसतं. म्हणजे आपलं जे सामाजिक विश्व, त्या सामाजिक विश्वामध्ये कशा पद्धतीने लोकांचं धार्मिक शोषण होतं, मानसिक शोषण होतं, लैंगिक शोषण होतं, ते एका एका कथेमध्ये अनेक अनुभव आहेत. आणि ते आपल्याला म्हणजे काय ते सुन्न करणारे, आपल्याला म्हणजे ते सगळं वाचल्यानंतर आपलं डोकं सुन्न होतं. आपल्याला विचार सुचत नाही की आपण या समाजामध्ये आहोत, आपण जागतिक महासत्ता आणि अजून काय काय बनण्याचे स्वप्न पाहणारा समाज आहे. त्या समाजामध्ये स्त्रियांना, पुरुषांना अशा भयानक क्रूर शिक्षांना सामोरं जावं लागतंय. म्हणून आपण याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज बुलंद केला पाहिजे. कारण या हॉरिबल आणि या फक्त या पुन्हा इथे जरी या फक्त आपल्याला जरी आता या व्यथांच्या माध्यमातून भटकीविमुक्त आणि आदिवासी अशा दोनच समाजात दिसत असल्या, तर माझं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना हे म्हणणं असेल की इतर समाजामध्ये कशा व्यथा आहेत याचा पण आपण शोध घेतला पाहिजे. कारण की मी आता एक म्हणजे इतिहासाचा विद्यार्थी आहे, सामाजिक इतिहासामध्ये रस आहे, त्याच्यामुळे थोडं आजूबाजूला पाहतो तर हे फक्त भटकीविमुक्त आणि आदिवासी यांच्या पुरतच हा मर्यादित नाहीये. अनेक लोकांच्या व्यथा आपण जर बघितल्या तर भयानक स्वरूप आजही आपल्या समाजाचा आपल्याला दिसून येईल. याच्यात मला एक खूप महत्वाचा मुद्दाही दिसून आला. प्रत्येक कथेमध्ये किंवा प्रत्येक या सगळ्या व्यथेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जात पंचायत, सामाजिक बहिष्कृती आणि पोलीस याचा एक संबंध. या सगळ्या कथेमध्ये पोलीस हे काही खलनायक सारखे वागलेले आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी जात पंचायतीच्या प्रमुखांना, पंचांना पोलिसांनी मदत केली. बऱ्याच ठिकाणी जात पंचायतीचे पंच हे राजकीय नेते असल्यामुळे त्यांच्या दबावाला पोलीस बळी पडलेले. म्हणून आणि असंही बघितलं तर म्हणजे आता खरंच प्रश्नही पडतो की पोलीस हे ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांच्या बाजूचे असतात की जे अन्याय केले त्यांना संरक्षण देणारे असतात. असाच प्रश्न या सगळ्या व्यथा वाचल्यावर कळतो. आणि म्हणून ही जरी समाजस्थिती असली तर आपल्याला दोन पातळीवर काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. एक तर पोलिसांचं सुद्धा आपण प्रशिक्षण केलं गेलं पाहिजे मोठ्या पातळीवर. कारण की ग्रामीण भागांमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, पोलीस हे काही हवेतनं किंवा ढगातनं येणारी लोक नसतात, ती आपल्या सामाजिक रचनेचीच भाग आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा त्यांचे जातीय पूर्वग्रह अनेक लोकांविषयी म्हणजे दलितांविषयी, आदिवासींविषयी, भटकीविमुक्तांविषयी त्यांची मतं, अल्पसंख्याक लोकांविषयी त्यांची मतं, स्त्रियांविषयीची मतं ही समाजामध्ये जशी असतात तशीच पोलिसांची सुद्धा असतात. म्हणून पोलिसांचं प्रशिक्षण करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं या व्यथा वाचताना मला वाटतं. कारण की अनेक ठिकाणी जर पोलिसांनी सुरुवातीला जर हस्तक्षेप केला असता तर काही लोकांना जीव द्यावा लागला नसता, काही लोकांना अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलं नसतं असं दिसतं. याच्यात एक थोडी चांगली गोष्ट आहे की जर सामाजिक चळवळीचा अनुभव असेल आणि ती लोक जर राजकीय नेते झाली तर ती लोक काय बदल घडू शकतात याचं एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी नीलम गोरे ताईंचा उल्लेख आहे. अनेक याच्यामध्ये म्हणजे कृष्णा तानपुडेंनी अनेक ठिकाणी उल्लेख केला की जिथे कायदा बनवण्यापासून तर अनेक ठिकाणी पोलिसांना ते शोध लावण्यापर्यंत नीलम गोरे ताईंनी खूप चांगली भूमिका घेतलेली. अशी किती राजकारणी किंवा किती आमदार खासदार घेऊ शकतात हा प्रश्न आहे. नीलमताईंना जर स्त्री चळवळीचा, सामाजिक चळवळीचा इतिहास नसता तर त्यांनी अशी भूमिका घेतली असती का असा प्रश्नच आहे. म्हणून आपण
राजकीय नेते जे आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा संवाद ठेवणं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांमध्ये जायलाही पाहिजे. आमदार खासदार जर झाला तर किमान काही ठिकाणी आपण महत्वाची भूमिका निभावू शकतो, हे मला निलमताईंच्या उदाहरणात दिसतं. म्हणून पोलिसांचं प्रशिक्षण, राजकीय नेत्यांचे संवाद आणि त्यांचं सुद्धा प्रबोधन करणं किती गरजेचं आहे या व्यथांमधनं मला दिसतं. आणि जसं या व्यथांमधनं जरी या व्यथा पाठ्यमुक्ताच्या असल्या तरी तसं कृष्णा तांबुलेंनी म्हटलं की हा फक्त पाठ्यमुक्ताचा प्रश्न आहे, हा पूर्ण मराठी समाजाचा, महाराष्ट्रीय समाजाचा आणि त्यांच्या मान्यवरांच्या लेखांमध्ये आलेले ते पूर्ण भारतीय समाजाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे असं आपल्याला दिसतं की आपल्या देशामध्ये खरंच सिव्हिल रूल आहे का, म्हणजे नागरी कायदा आहे का, की जातीचा कायदा आहे. तर अनेक ठिकाणी असं दिसतं, या व्यथांमधून आपल्याला दिसतं की आपल्या समाजामध्ये जातीचा कायदा आहे. एकीकडे संविधान आहे, भारतीय स्वातंत्र्याचे आपण 75 वर्ष साजरी करतोय, अमृत महोत्सव साजरी करतोय, पण खंत आहे की अजूनही आपल्या समाजामध्ये जातीचाच कायदा दिसतोय. आणि हा आंतरविरोध जो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान समितीला देताना जो इशारा दिला होता की आता आपण हे तिथून पुढे एका आंतरविरोधाने ग्रस्त अशा समाज जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत. एकीकडे आपल्याकडे भारतीय राज्यघटना आहे आणि दुसरीकडे जातीचा कायदा आहे. तो जातीचा कायदा काय असा ठरवलेला आहे का, याचे काही नियम निकष सगळं नाही, पण तो आचरणात, व्यवहारामध्ये, समाजामध्ये जो दिसतोय. आता जात पंचायतीच्या माध्यमातूनच नाही तर मागच्या काही 3-4-5 वर्षांमध्ये जे वेगवेगळ्या जातींची जी आंदोलनं झाली, वेगवेगळ्या जातींमध्ये जे ताणेबाणे निर्माण झाले, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आजही आपल्याकडे जातीचा कायदा आहे. मग नागरिक म्हणून या देशाचे आपण हा विचार करणं गरजेचं आहे की आपण खरं नागरिक झालोत का अजून. नागरिक होणं आणि आपण ब्राह्मण असणं, मराठा असणं, माळी असणं, काय असणं हेच आहे अजून. हा 75 वर्षांमध्ये सुद्धा आपण हे साध्य करू शकलोय का, असाच प्रश्न आज आपल्याला उपस्थित. म्हणजे काल आपल्याला मनुस्मृती दहन दिवस होता आणि ट्विटरला मोठा ट्रेंड होता. काय ते मनुस्मृती काय होतं, मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या लोकांचं, मनुस्मृतीचं समर्थन करणारा मोठा ट्रेंड 2 नंबरला ट्रेंड होता ट्विटरला. म्हणजे लाखो लोकांनी मनुस्मृतीचे विचार आम्हाला मान्य असं त्याचा अर्थ होतो. आता किती लोकांनी ते वाचला असेल हा वेगळा मुद्दा, पण किमान आमचं समर्थन म्हणजे नेमकं काय. आणि मग आजही जर बहुसंख्य लोकांना आपल्या समाजामध्ये असं वाटत असेल की मनुस्मृतीचा कायदा चांगला आहे, मनुस्मृती चांगली, तर मग आपण भारतीय संविधान ची अंमलबजावणी करून, भारतीय संविधान ते लागू करून काय मिळवलं असा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. आणि खरं म्हणजे काय मिळवलं म्हणजे भारतीय संविधान खरं सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलंय का, अशी प्रश्न निर्माण होता. म्हणून काही जी आपली अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी जी कार्यकर्ती लोक आहेत ती संविधान साक्षरतेचा जो कार्यक्रम करत आहेत तो अत्यंत महत्वाचा आहे. खूप उशिरा जागाली हे मला त्याच्यात वाटतंय की आपण भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि मग आपण आता संविधान साक्षरतेचा कार्यक्रम करत आहोत. हे खूप भयग्रस्त, दुःख देणारं आहे. म्हणजे या ज्या व्यथा, जात पंचायत या सगळ्या गोष्टी टिकल्या कारण की आपल्याकडे संविधानाचा कायदा किंवा संविधान लोकांपर्यंत गेलंच नाही किंवा लोकांना ते कळालंच नाही किंवा त्याची अंमलबजावणी झाली नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून आपल्याकडे किती मोठी जबाबदारी आहे याचा सुद्धा आपल्याला इथे विचार करावा लागतो. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. मान्यवरांच्या लेखांमध्ये सगळ्यांचे लेख आहेत. आधीच्या वक्त्याने त्याविषयी आपली मांडणी केली, त्याच्याविषयी सांगितलं. मला फक्त त्याच्यातला एक महत्वाचा जो 2 लेख महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट रचना मॅडम जो त्यांचा खूप महत्वाचा लेख आहे. नेहमी म्हणजे कसं पुन्हा पुरुष म्हणून आपल्याला अनुभवाच्या ज्या मर्यादा असतात, म्हणजे बाकी सगळ्या लेखांमध्ये मला तिथे ॲडव्होकेट रचना यांचाच लेख जास्त काम होतं कारण त्यांच्या लेखामध्ये जास्त स्त्रियांच्या दुःखाविषयीची चर्चा आहे. म्हणजे दाभोळकरांपासून तर खाली कृष्णा सावंत, राहुल थोरात यांच्या लेखांमध्ये चर्चा आहे, पण ती चर्चा अनेक मुद्द्यांसोबत थोडा तोही मुद्दा आहे अशी ती चर्चा.
ॲडव्होकेट रचना यांच्या लेखामध्ये मूळ गावच स्त्रियांच्या आहे. म्हणजे इथे म्हणून स्त्री म्हणून असणारा जो अनुभव आहे, कारण की आपण स्त्रियांच्या दुःखाविषयी एक ममत्व दाखवू शकतो की सहभागी होऊ शकतो, पण ते दुःख काय असते मला त्या अर्थानं म्हणजे स्त्रियांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, त्या स्त्रियांच्या जगण्याविषयीचं काय होऊ शकतं किंवा त्या अर्थाची जी एक स्त्री म्हणूनची एक जी काय म्हणूया स्त्री म्हणूनची एक जी जाणीव आहे ती या सगळ्या मान्यवरांच्या लेखामध्ये ॲडव्होकेट रचना यांच्या लेखामध्येच दिसते जास्त. बाकीच्या लेखांमध्ये ते उल्लेख आहे, पण पुरुष म्हणून सुद्धा आपण तो अनुभव घेऊ शकत नाही जो स्त्रियांना असतो. किंवा आपल्या सगळ्या समाजामध्ये आपण जरी आता प्रागतिक विवेकी आणि सुधारणा चळवळीमध्ये असलो तरी पुरुष म्हणून कधी ना कधी आपल्याला समाजामध्ये कुटुंबामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये प्रिव्हिलेज मिळालेच असतात. कदाचित त्याच्यामुळे असेल. कृष्णा चांदपुडेचा जो मुद्दा आहे तो अत्यंत म्हणजे मला सगळ्या याच्यामध्ये आतापर्यंतचे एकूण जात पंचायतीविषयी अनेक लोकांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा हे जात खाप पंचायतीविषयी केलेले ते खूप चांगले आहे. म्हणजे इथे दोन म्हणजे त्यांनी फक्त खाप पंचायतीला विरोध करणाऱ्या लोकांचा विचार नाही केलेला. खाप पंचायतीचं समर्थन करणारी लोक का करतात, काय करतात, कशा पद्धतीने खाप पंचायत ऑपरेट होते ते स्वतः खाप पंचायतीच्या त्या एका कार्यक्रमाला जाऊन आले आणि त्यांनी खाप पंचायतीला आपल्याला आता खाप पंचायत चुकीची आहे म्हणून फक्त खाप पंचायतीच्या वाईटच गोष्टी आपण इथे घ्यायला पाहिजे असं त्यांनी केलेलं नाही. आणि म्हणून हा नुसता जात पंचायतीच्या विरोधी लढणाऱ्या कार्यकर्त्याचा लेख मला वाटत नाही. तर त्याच्यात मला एक त्यांचा मानवशास्त्राचा अभ्यास आहे. म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये मानवशास्त्रामध्ये असं असतं की तुम्ही जाऊन फक्त निरीक्षण करायचं, तुम्ही तिथे व्हॅल्यू जजमेंट करायची नाही की तुम्हाला काय वाटतं तिथे कशा पद्धतीने ते सगळं घडतं. तर तो खूप चांगला म्हणजे मानवशास्त्रामध्ये जशा पद्धतीने लोक अभ्यास करतात तसा तो लेख त्यांनी हरियाणामध्ये जाऊन तिथल्या समाजाचं सूक्ष्म निरीक्षण करून म्हणजे मानवशास्त्रामध्ये क्लिफर्ड ग्रीस नावाचे प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ होते. त्यांनी इंडोनेशियामध्ये जाऊन तिथल्या समाजाचा अभ्यास केला सूक्ष्म निरीक्षणाच्या आधारे. तसा तो इथे आपल्याला एवढा महत्वाचा आहे. म्हणजे आणि खाप पंचायतीविषयी बरेच आपल्याला अज्ञानही असतं. म्हणजे आपण जरी तिच्या विरोधी असलो पण आपल्याला अज्ञान असतं. पण मग खाप पंचायतीची रचना कशी, खाप पंचायतीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेला घेतले जातात, त्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये का सहभागी होतात याचं चांगलं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग खाप पंचायत नेमकं काय काय करते ते जे तिथल्या एका अखिल भारतीय जलवादी महिला संघटनेच्या कॉम्रेड सांगवान आहेत त्यांची चर्चा आणि अजून एक दुसऱ्या स्त्री कार्यकर्त्या त्या दोन्हींचे अनुभव त्यांच्या कार्याचं काम बघून त्यांनी जे मांडणी केली अत्यंत महत्त्वाचा लेख आहे. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही हे आवर्जून पुस्तक वाचा, कुटुंबामध्ये मित्रमंडळींमध्ये याच्याविषयी चर्चा करा, हे पुस्तक लोकांना भेट द्या. अत्यंत गरजेचं या पुस्तकाचा प्रचार प्रसार होणं हे अत्यंत महत्त्वाचं काम होईल आणि त्याची अत्यंत मोठी गरज आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद देवकुमार. प्रश्नोत्तरासाठी आपल्या सगळ्यांकडे कागद दिलेले होते. अजून कोणी जर माझ्याकडं तीन प्रश्न आलेले आहेत. प्रश्नांकडे पहिला प्रश्न आहे ते जात पंचायत चालवणाऱ्यांची शैक्षणिक पात्रता काय असते. तसेच पंचायतीला येणाऱ्यांची तिथे शैक्षणिक पात्रता असण्याचा काही प्रश्नच नाही. ती बऱ्याच ठिकाणी जर काही म्हणजे पारंपरिकदृष्ट्या वंश परंपरेने आलेली तिथे शैक्षणिक पात्रतेचा प्रश्नच नाहीये. याबाबत समाज कल्याण कार्यालयाची भूमिका काय असते याविषयी मला माहित नाही, कारण की या पुस्तकामध्ये तशी काही चर्चा नाही. समाज कल्याण कार्यालय हा एक शासनाचा विभाग असतो, त्याची काय भूमिका आहे या पुस्तकामध्ये याविषयी काही चर्चा नाही आणि मला स्वतः व्यक्तिगत त्या बाबतीत काही माहित नाही. कंजारवाड समाजातील तरुण समोर का येत नसतील त्यांना ही प्रथा मान्य आहे का. आता हा थोडा गुंतागुंतीचा प्रश्न आहे बघा. हा म्हणजे कंजारवाड समाजातील काही तरुण पुढे आलेले दिसतात आपल्याला आणि त्याच्यामुळेच बऱ्याच प्रमाणात त्याला वाटा फुटली सुद्धा दिसते. आणि दुसरा म्हणजे
म्हणजे हा फक्त कंदरवाड समाजातीलच कशाला, एकूणच आपल्या समाजामधला सगळा जो जाती व्यवहार बघितला तर मोठ्या प्रमाणात लोक आपल्या जातींचा अभिमानच मानताना बाळगतात. हा फक्त कंदरवाड समाजातील प्रश्न नाही. जातीच्या एकूणच सगळ्या रचनेच्या विरोधात बोलायला कुठल्या जातीचे लोक समोर येत नाही. किंबहुना दुसऱ्या जातीविषयी बोलतात पण स्वतःच्या जातीवर टीका टिप्पणी लोक करत नाही. त्याला अनेक कारण आहेत. जातीवर टीका टिप्पणी स्वतः म्हणजे दुसऱ्याच्या जातीवर टीका टिप्पणी करणं सोपं असतं. स्वतःच्या जातीवर टीका टिप्पणी करणं म्हटलं कुटुंब विरोधात जातं, नातेवाईक विरोधात जातात, एकटं पडावं लागतं, किंमत चुकवावी लागते. आणि भारतीय तरुणांमध्ये किंमत चुकवण्याची तयारी मला वाटत नाही. कारण की आता सध्या तरुणांविषयी जे अभ्यास झालेले तर आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण हे जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे, कर्मकांडाचं समर्थन करणारे असेच आहेत. स्त्रियांविषयी खूप नकारात्मक भूमिका असलेल्या अशी मोठ्या प्रमाणात तरुण आहेत. आता हे का आहे हा वेगळ्या चिंतनाचा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. त्याच्यावर आपण 2-3 तास चर्चा करू शकतो. या समाजातील कोणी समोर येऊन का आवाज उठवत नसेल. येतात लोक पण पुन्हा मी जसं म्हटलं ना की जातीची जी सत्ता आहे, मी जसं आधीच म्हटलं जातीची सत्ता ही खूप भयानक सत्ता आहे आणि ती अनेक वेगळा म्हणजे आपल्या एकूण जे समाज जीवन आहे किंवा व्यक्तीचं जीवन आहे ते जातीने बांधलेलं असतं. आपल्याकडे जर एखादा तरुण जो वयाच्या 30 पर्यंत आई बापच त्याला जर पोसत असतील तर तो काय त्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहे? तो घेणार नाही. फक्त त्याला जेवढी नोकरीची मिळते तेवढ्या ठिकाणी तो व्यवस्थित असतो. पुन्हा तो जातीचे नियम, कुटुंबाचे नियम पाळतो. आणि कुटुंब हे आपल्याकडे जातीचं युनिट आहे, जातीचं घटक आहे. म्हणजे त्याच्यात आपले नातेवाईक जातीचेच असतात, आपले बाकी मित्र बऱ्याच जणांचे मित्रमंडळी सुद्धा जातीचेच असतात. त्याच्यामुळे लोक बाहेर येत नाहीत, आवाज उठवत नाही. आणि हे प्रश्न वाटतात सोपे, हे सोपे नाही, खूप गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. कारण की कशा आपली सामाजिक जडणघडण कशी होते, कुटुंबात जडणघडण कशी होते, आपला शेजार पाजार काय असतो, आपण किती लोकांसोबत फिरतो बसतो, या सगळ्या गोष्टींचा संबंध आहे आपली भूमिका घेणं. याच्याविषयी एक उदाहरण सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच वेळेस बेटीबंदी आणि रोटीबंदी याविषयी चर्चा होते. बाबासाहेबांनी म्हटलं की बाबा बेटीबंदी आणि रोटीबंदी. बाबासाहेबांनी एक शब्द पण वापरला, भेटीबंदी. भेटीच होत नाहीत आपल्याकडे. म्हणजे वेगवेगळ्या जातींचं सोशल मिनिंग नाही, एकत्र येणं नाही समाजाचं. म्हणून अनेक मराठा लोकांना माळी लोकांमध्ये काय चाललं माहीतच नसतं, माळी लोकांना धनगर लोकांमध्ये काय चाललं माहीतच ना, अपवादात्मक. आणि गावांच्या वस्त्यांमध्ये किंवा अनेक ठिकाणी शहरांच्या वस्त्यांमध्ये सुद्धा जातीच्या वस्त्या असतात. त्याच्यामुळे भेटी होत नाहीत आपल्या. एकदा भेटी झाल्या की मग रोटी आपण खाऊ शकतो एकत्र. आणि रोटी खाल्ल्या की मग आपले बेटीबंदीचा जो मुद्दा आहे तो पण. आणि बाबासाहेबांनी म्हटलं भेटीबंदी उठवा मग रोटीबंदी उठेल, रोटीबंदी उठली की मग भेटीबंदी उठेल. असं एक ते मीटिंग होणं जास्त गरजेचं आहे आपल्या समाजामध्ये. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमध्ये असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये हे नेहमी म्हणजे मैत्री मेळावे घेतले पाहिजे समाजामध्ये. वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे, जाती धर्माच्या लोकांना. आणि वेगळ्या जातीची लोक, वेगळ्या धर्माची लोक कशी असतात, काय करतात यांचा परिचय लोकांना करून द्यायला पाहिजे. आपल्याकडे ते होतच नाही. आपल्याला वेगळ्या जातींच्या लोकांविषयी आपली मतं असतात पण आपण त्याचा काही अभ्यास केलेला नसतो, आपण त्यांना काही बघितलेलं नसतं, त्यांना माहिती आपण ऐक्यू याच्यावर असतात. म्हणून भेटीबंदी ज्या समाजामध्ये नाहीये त्या समाजामध्ये घेटोआयझेशन झपाट्याने होतं. आपल्याला माहीतच नसतं इतरांविषयी, मग आपण इतरांविषयी काहीतरी विचार करतो आणि असुरक्षित होतो. आणि मग असुरक्षित आपले घेटो होतात. आणि शहरांमध्ये आता जातींचे धर्मांचे जे घेटो होत आहेत ते मीटिंग्स नाही, सोशल मीटिंग नाही आपल्या समाजामध्ये. त्याच्यामुळेच होतात. जाती पंचायतींना समाजातून समूळ नष्ट करण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येईल आणि यासाठी कुठल्या प्रकारे समाज प्रबोधन करता येईल का? नक्कीच. म्हणजे आता जाती पंचायतींना ना तर आपला जो सामाजिक परिष्कृत विरोधी जो कायदा आहे त्याची जर व्यवस्थित अंमलबजावणी केली तरी जाती पंचायती आपल्याला समूळ नष्ट करता येऊ शकतो. फक्त आता त्याच्यासाठी जरी कायदा झाला पण कायद्याची अंमलबजावणी करणारे अनेक जे प्रशासकीय यंत्रणेतले, पोलीस यंत्रणेतले जे अनेक लोक असतात त्या लोकांचं जे प्रबोधन करायला पाहिजे
ते आपण काम केलं पाहिजे. म्हणजे तेव्हा मग पोलिसांना जर यातले बारीक बारीक कलम आणि कायदे माहिती नसतील किंवा पोलिसच पूर्वग्रह दूषित असतील किंवा महसूल यंत्रणेतले किंवा प्रशासकीय यंत्रणेतले जी लोक तीच जर पूर्वग्रह दूषित असतील तर मग नुसता कायदा असून चालत नाही. तर कायद्याचा आता अंमलबजावणीची वेळ या पुस्तकामध्ये आलेलं आहे. कारण त्यांनी म्हणते की आपण अंमलबजावणीसाठी आता जास्त प्रयत्न करणं गरजेचं. कायदा झाला. आणि दुसरा जो मुद्दा आहे की समाज प्रबोधन करताना कायद्याचं विषयी अंमलबजावणी कशी होईल त्याच्याविषयी जागृती करणं हे गरजेचंच आहे. पण त्याच्यासोबत संविधानाचा प्रचार प्रसार करणं, विवेकी विज्ञानिष्ठ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं आणि जसं मी आधी म्हटलं की जातीचं मानसशास्त्र म्हणजे शेवटी काय अभिषा नावाचे एक अभ्यासक होते. त्यांनी जाती व्यवस्थेविषयी एक लिहिलं. ते म्हटले जात काय देते तर जात दोन गोष्टी देते, अ सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस आणि एक अ सेन्स ऑफ आयडेंटिटी. सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस जातीतून मिळतो लोकांना आणि एक आयडेंटिटी मिळते. आता आयडेंटिटी मिळते म्हटल्यावर मग तुम्ही ती आयडेंटिटी म्हणजे मी मराठा आहे, मी माळी आहे, मी धनगर आहे, मी चांभार आहे, या आयडेंटिटीच आहे. आणि याचं या कशा लोक मिळवतात याच्या संदर्भात लोक काय करतात हे मानसशास्त्रीय परिणाम होतात लोकांना आणि त्याला अनेक बाजू पण आहे. आणि दुसरं सेन्स ऑफ सिक्युरिटी. जातीच्या तंबूमध्ये राहायला लोकांना आवडते. त्याचं कारण लोक तिथे सुरक्षितता मिळते आणि या सुरक्षिततेचं काय मानसशास्त्रीय म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मानव जातीमध्ये सुरक्षिततासाठी झटणं हे आहे. जातीमध्ये जर लोकांना सुरक्षितता जर वाटत असेल तर मग आपल्याला लोकांना सुरक्षित वाटेल अशा पर्यायी गोष्टींचा विचार करायला पाहिजे. सुरक्षित लोकांना वाटायला पाहिजे असं वाटतं. म्हणून ते सुरक्षित आपण आहोत याची जाणीव जर लोकांना जातीत होत असेल तर लोक जाती सोडणार नाही. म्हणून लोकांना सुरक्षित वाटायला पाहिजे अशा पर्यायी यंत्रणांची गरज करायला निर्माण झाली पाहिजे. म्हणून महात्मा फुल्यांनी जे सर्वधर्मीय कुटुंबाची कल्पना केली तसं आपण करायला पाहिजे. समाजामध्ये पर्यायी कुटुंबांची तिथे जे वेगवेगळ्या जातींचं कुटुंब असेल, समाजामध्ये असे मैत्री संघ असतील की जिथे वेगवेगळ्या जातींचे धर्माची लोक एकत्र येतील. कारण की ज्यावेळेस आपण पाहतो आंतरजातीयांमध्ये लोक कुटुंब सोडतात, एकटे पडतात लोक आणि ती एकटेपण सहन करणं हे खूप कठीण काम आहे. किंमत चुकवावी लागते. तर त्याच्यासाठी एक खूप एक आपल्याला एक प्रेमाचं काहीतरी असं एक स्थान जिथे आपल्याला आपलेपणा वाटेल. दुसरीकडनं आपल्याला असुरक्षित वाटतंय पण मग ते सोडल्यानंतर आपल्याला आपलेपणा वाटेल अशा पर्यायी जागांची निर्मिती करायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. एकूण देवकुमार जे सांगितलं त्याच्यामध्ये एक दोन वाक्य फक्त भर टाकतो की जातीचं जे संरक्षण कवच आहे ते जरी असलं तर त्याच्या पलीकडे जाऊन जातीचं जे शोषण आणि विषमताकारी जे रूप आहे म्हणजे जे देवकुमारनीच मगाशी अधोरेखित केलं तर त्याच्यावरती जर भर दिली आणि ते जर सांगत राहिलं सातत्याने की जातीचं ही मर्यादा आहे आणि ही शोषण आहे आणि अशा पद्धतीनं जात हिरण होते तर ती जात नको अशी जाणीवा लोकांमध्ये निर्माण होते. आणि परत मग मुद्दा असा आहे की जात ही कायद्याने किंवा जात पंचायती कायद्याने काही नष्ट होऊ शकणार नाही. जात पंचायतीचा कायदा असेल किंवा कोणताही कायदा असेल की तो म्हणजे ते अर्ध सत्य आहे. शेवटी आपल्याला प्रबोधन हीच गोष्ट आहे. म्हणजे मला गोविंदांना पानसरे यांचं वाक्य आठवतं 2003 साली त्यांचं मी ऐकलं त्या वाक्याचा माझ्यावरती खूप प्रभाव पडला. तर ते म्हटले होते की तुम्हाला जन्मापासून तुम्हाला जी जात चिटकली किंवा तुम्ही ज्या जातीमध्ये आहात तर त्या जातीची तुम्ही चिरफाड करायला सुरुवात करा. म्हणजे मला आठवतं मी 2013 साली एका आमदाराला पत्रकार संघामध्येच उतरताना म्हणजे मला त्यांनी नाव विचारलं तर मला म्हटले तुमचं नाव काय तर मी म्हटलं विशाल विमल. तर त्यांनी मला विचारलं पूर्ण नाव सांगा तर मी म्हटलं तुम्हाला माझं काय पाहिजे मला माहिती आहे म्हटलं पण मी एका सरांच्या मी बलात्कारी अत्याचारी जातीतला आहे. तर ही मी माझ्या जातीची केलेली चिकित्सा आहे ना मी ज्या जातीतून आलो तर आणि त्यामुळं गोविंदांना पानसरेंच्या एका वाक्यामुळे तुम्ही तुमच्या जातीची चिकित्सा करा इथून तुम्ही जातीयांताकडे जाऊ शकता. आणि परत त्या तोट्यांचे पण आपण विचार केला पाहिजे तर आपण जातीयांताकडे जाऊ शकतो. जरी संरक्षण कवच असलं तरी त्याचं शोषणकारी स्वरूप हे भयंकारी आहे अर्थात जात पंचायत. धन्यवाद.
आपण ज्या पुस्तकावरचा परिसंवाद आज ऐकला ते पुस्तक 25% सवलतीमध्ये बाहेर उपलब्ध आहे. आणि दुसरं, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा विशेषांक पुण्यात पोहोचलेला आहे. त्याच्या वितरणासंदर्भातली शाखेच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक या कार्यक्रमानंतर आहे. सर्वांनी त्या बैठकीसाठी थांबायचं आहे. स्वप्नील भोसले. नमस्कार. या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आपण आलो आहोत आणि अधिक मी काय बोलणार नाही, पण एकंदरीतच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जात पंचायत मूलमाती या अभियानाचे राज्य कार्यवाह आणि जात पंचायती मूलमाती या पुस्तकाचे लेखक कृष्णा चांदोडे यांचे प्रथम मी आभार मानतो. स्वतः ते सर सांगितले तर त्याप्रमाणे ते फील्डवर्क करतायत. त्या आधारावर त्यांनी ते पुस्तक लिहिले, त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे आणि एकंदरीतच यामुळे याचा प्रसार वाढेल आणि लोकांपर्यंत याची माहिती जाईल. तर एकंदरीत या पुस्तकाबद्दल कृष्णा चांदोडे यांचा आभार. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लागलेले डॉक्टर देवकुमार अय्यर सर, तुमचे आभार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे या पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार आम्ही वाढवू, अनेक लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचू अशी आशा आणि असं मला वचन देतो. मला हे सांगायचं आहे, 2 ऑक्टोबरला आपण हे पुस्तक प्रकाशित केलं आणि आता हे पुस्तकाच्या फक्त 150 कॉपी शिल्लक आहे. म्हणजे एखादं पुस्तक असं येणं वैचारिक आणि ते पटकनी वाचक प्रिय होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. या कार्यक्रमात सहभागी म्हणून जे बोलले ते अरिहंत परिक्रमा हर्षद कुमार मुंगे यांचंही अभिनंदन आणि आभार. या कार्यक्रमास या पुस्तकास आणि एकंदरीत ज्या पुस्तकाबद्दलची भूमिका ज्यांनी मांडली ती विशाल विमल याचे आभार. हा कार्यक्रम याचं समन्वय आणि इतर गोष्टी ज्यांना सांभाळल्या किंवा पूर्ण तयारी केली ते घनश्याम असू द्या किंवा विनोद असू द्या किंवा काका असू द्या त्यांचे आभार. आपल्या डिजिटल विभाग थोडक्यात आपण म्हणू शकतो, फ्लेक्स प्रिंटिंग किंवा इतर व्हिडिओ असू द्या आणि सध्याचा व्हिडिओ चालू आहे. या कामात ज्यांनी योगदान दिलं ते आपले रोहित किंवा रविराज असू द्या किंवा सचिन, तर त्यांचे आभार. आणि या कार्यक्रमास ज्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली त्या अक्षयचे आभार. आणि इथे या कार्यक्रमात उपस्थित सर्व श्रोते आणि इतर कार्यकर्ते, शाखेचे कार्यकर्ते, इतर शाखांचे कार्यकर्ते सर्वांचे आभार. तर एकंदरीत शेवटला मी असं सांगेन की या कार्यक्रमाच्या माध्यमातून जात पंचायतींना लवकरच मोठी माहिती मिळो अशी आशा आपण बाळगूया.